नमस्कार. नमस्कार. आठवड्याच्या या 8व्या मंगल पर्वामध्ये सर्व साहित्य प्रेमींचं सारस्वतांचं हार्दिक स्वागत. आज प्रदीपजी आणि विजयजी नसले तरी शंखनादानं पवित्र वातावरण सुरू करावं अशी मी रवींद्र सरांना विनंती करते. डॉक्टर. हा, अत्यंत पवित्र अशा शंखनादाने मंगलतेचं निश्चिंततेचं प्रतीक असलेला शंखनाद झाला. आणि आज आता आपण या पवित्र वातावरणात वाचन संस्कृती जपण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत. राधिकाताई आपलं सर्व आपल्या मित्रमैत्रिणींचं, नातेवाईकांचं आणि आपल्या मिस्टरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आई म्हणजे काय आपल्या सगळ्यांनाच माहित असतं. आई म्हणजे माया, प्रेम, माऊली, वात्सल्य मूर्ती, स्नेह, प्रेमाचं सप्तसागर तिथे पडतील असा एक हा स्नेहाचा सागर. माधव जुलियनने आपल्याला माहित आहे, सर्वांना म्हटलेलं आहे की प्रेमच स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तू जाता मी कोणत्या उपाई. म्हणजे इथे विरहानं मातेच्या, दुःख झालेला पुत्र, कन्या, प्रत्येकाला प्रश्न पडतो की आईशी कसा संपर्क साधावा. पण राधिका ताईने मात्र कमाल केली आहे आणि कलात्मकतेनं हा प्रश्न सोडवला. तिची कृतज्ञता, तिचं प्रेम, सुस्मरण खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जपण्याचा त्यांनी स्वतः तीव्रतेनं हा छंद जोपासला आणि या परमानंदामध्ये त्याने अनेक जणींना सामावून घेतलं. आणि मला तर असं ते काव्यात म्हणावं असं वाटतं, याग याग साऱ्या जणी जाऊ रमुनी वाचनी छंदनी, जडेल वाचन लेखन छंद, देऊ एकमेकीना अपूर्वानंद, अपूर्वानंद. अशा अपूर्व आनंदानं एका दिव्यानं दुसरा दिवा लावण्याचं काम म्हणजे अंतरीचा प्रकाश प्रस्फुरित करण्याचं काम या वाचनाच्या संस्काराने राधिकाताईंनी केलेलं आहे. इतरांमध्ये ते बीज रुजवण्याचा आंतरिक जो काही त्यांना ओढा होता किंवा जी काही आवड होती, तसं ते मधुकर आरगड्यांच्या कवितेतून स्पष्ट होतं की बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीजा हवी निगर आणि हवी मायेची पाखर, लब्ध प्रकाश निर्मळ त्यात कष्टांचा पाझर. या न्यायाने राधिकाताईंनी आपली आई विजयादेव यांचा अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत असलेला छंद तो त्यांनी डोळ्यांनी पाहिला, अनुभवला. आणि त्या जी काही त्यांची ज्ञानज्योतच म्हणूया किंवा वाचन ज्योत आहे ती तशीच प्रज्वलित ठेवण्याकरता त्यांनी विजयादेव हे पुस्तक मंडळ स्थापन केलं 2016 साली. आणि हे सांगायला अतिशय आनंद आहे की केवळ महिलांसाठी आहे. आरंभीला ते एक पुस्तक घेऊन त्या पुस्तकाचं परीक्षण करण्याचा एक उपघात केला आणि आईचं शेवटचं जे ते होतं डायलिसिसवर ICU मध्ये सुद्धा पुस्तक त्याला हाती धरावं असं वाटत होतं. आणि केवळ पुस्तक हाती धरण्याचा जो आत्मिक आनंद आहे तो त्याने आपल्या उघड्या डोळ्यांनी राधिकाताईंनी पाहिला. आणि या मंडळाला त्यांनी जे काही आज रूप आणलेलं आहे ते भरभरून कीर्ती यश असलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा आहे संजय डोंगरे यांचा. त्यांची उत्तम साथ आहे. बंगलोर, चिपळूण येथून अनेक महिला नाशिक, पुणेहून या मंडळामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आणि मग हा उपक्रम कसा फुलतो तर सुरुवातीला माहीमच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या शुक्रवारी त्यांनी हे काम केलं.
मान्यवरांना बोलवलं. मोनिया गजेंद्र गडकर, सुबोध जावडेकर, मेधा अलकरी, सतीश जोशी, त्यानंतर स्वाती लोंढे, अनंत भावे, रागणी पंडलिक या मोनिका गजेंद्र गडकरांच्या मातोश्री आहेत. आणि अशा एकूण जवळजवळ मान्यवर आणि समाविष्ट झालेल्या 35-40 महिलांचं हे अत्यंत सुंदर तिथे मंडळ आहे. उपक्रमात सहभागी झालेल्या काही जणींची मी अत्यंत मनमुराद बोलले. त्यात त्याने आम्हाला सांगितलं की मुळात आमच्याकडे वाचनाचा छंद नव्हता, तो जोपासला गेला. लेखनाची कला होती ती वाढत गेली. किंवा मग जे काही आम्हाला इथे मार्गदर्शन मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या राधिकाताईंना अत्यंत गुरु समान मानतात. अशा राधिकाताईंचं श्रेष्ठत्व आपल्याला त्यांच्या बोलण्यातून ऐकायचं आहे. त्याकरता आधी मी आता सरांना विनंती करते, कारण सांगण्यासारखं खूप आहे, पण राधिकाताईंना आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे आणि म्हणून उरलेल्या गोष्टी मी समारोपात सांगेन. आता मी रवींद्रजी खानोलकर सरांना विनम्र विनंती करते की राधिकाताईंची त्यांनी डिजिटल ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना. आता आपण जी ओळख ऐकली ती राधिकाताईंची आणि आईबद्दलच्या कृतज्ञतेची आणि एक सामाजिक बांधिलकीची. पण आजचा विषय आपला जो आहे हा साहित्या पलीकडचे विंदा आणि वाचनीय पुस्तकं. या आणि वाचनीय पुस्तकामध्ये युमान लेखिका संगीता दायगुडे, स्वप्न पंखांना आकाश चिटे, लेखक शिमॉन पॅरिस, अनुवादिका मेधा अलकारी. मेधाताई अलकारींचा आपल्याकडे एक छानसा कार्यक्रम अगोदर झाला आहे, आपल्याला सगळ्यांना तो. तर यांचं शिक्षण BCom MA मराठी साहित्य घेऊन आहे. राष्ट्रीयकृत बँकेत 23 वर्ष नोकरी केली, पैकी अधिकार पदावर 10 वर्ष नोकरी केली. आकाशवाणीवर ऐसी अक्षरे रसिकेमध्ये लेख वाचन, वनिता मंडळात आणि ब्राह्मण कट्टा माटुंगा येथे मान्यवरांच्या मुलाखती, त्यामध्ये रोहिणी हट्टंगडी, मेधा महेश मांजरेकर, प्रदीप वेलणकर अशा नामवंतांचा समावेश आहे. सामाजिक प्रवास हा उल्लेखनीय आहे. याचा आपण मगाशी उल्लेख नाही झालेला आहे. डेव्हिड ससून या बाल गुन्हेगार मुलांच्या शाळेत सेवा म्हणून 2 वर्ष शिकवण्याचा त्यांना अनुभव आहे. आणि हा सामाजिक प्रवासाचा भाग जो आता डॉक्टर शुभदाताईंनी उल्लेख केला. 2016 पासून त्यांची आई विजया देव यांच्या स्मरणार्थ वाचन प्रेमी महिलांसाठी विनाशुल्क व्यासपीठ चालवित आहेत. त्या दर महिन्याला एक कार्यक्रम असे 35 कार्यक्रम आतापर्यंत झाले आहेत. त्यात नामवंत लेखक, लेखिका, संपादक यांना आमंत्रित चा समावेश असतो. अनेक न लिहिणाऱ्या महिला या उपक्रमामुळे लिहू लागल्या आहेत. या उपक्रमाला मुंबई व ठाण्यातून उत्तम प्रतिसाद आहे. सध्या हे विनाशुल्क पुस्तक मंडळ ऑनलाईन सुरू आहे. हा ते उपक्रमातला त्यांचा एक फोटो आहे, विजया देव पुस्तक मंडळ. 2 वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत, पण याच्यात मगाशी जो उल्लेख केला ते मी वाचून दाखवतो. माझी आई अखेरच्या दिवसात रुग्णालयात ICU मध्ये होती. एकीकडे डायलिसिस सुरू असतानाही तिच्या हातात पुस्तक असायचे. तिथले डॉक्टर व स्टाफही म्हणायचा की ICU मध्ये हातात पुस्तक धरणारा आमचा पहिला आणि बहुधा शेवटचा पेशंट असेल. आईच्या पश्चात कुठेतरी देणगी देण्यापेक्षा वाचन संस्कृती जोपासली जावी या हेतूने हे मंडळ सुरू केले, अशी माहिती राधिका डोंगरे यांनी याविषयी बोलताना दिली. आणि हे पण एक पुस्तकाचं कटिंग आहे, वाचनप्रेमी आईच्या स्मरणार्थ राधिका. म्हणजे आपण म्हणतो ना, समाजकार्य करण्यासाठी ना फक्त इच्छाशक्ती लागते. आणि प्रत्येक जणाकडे असं बरंच काही असतं जे समाजाला आपण देऊ शकतो.
आणि विविध माध्यम आहेत त्याला बक्षिसे आपण असं म्हणूया की पुस्तक परीक्षण हा त्यांचा व्यासंग आहे आणि पुस्तक परीक्षण स्पर्धातून अनेक बक्षिसे त्यांना प्राप्त आहेत. तर मगाशच्या म्हटल्याप्रमाणे साहित्या पलीकडले विंदा आज आपल्याला ऐकायचे. त्याचबरोबर ह्युमान या संगीता धायगुडे यांच्या पुस्तकाबद्दल आणि स्वप्न पंथाना आकाश चिते या शिमॉन पॅरेस अनुवादिका मेधा अलकारी या पुस्तकाबद्दल आज आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचं आहे. तर डॉक्टर मी परस्पर राधिका ताईंना विनंती हो चालेल चालेल चालेल. राधिका ताई तुम्ही कार्यक्रम सुरू करा. नमस्कार. नमस्कार. विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करते. आईबाबांचं पुण्यस्मरण करते आणि बोलायला सुरुवात करते. सर्वप्रथम महिला परिवर्तन संस्थेच्या आणि दिलासा विरंगुळा केंद्राच्या रवींद्रजी खानोलकर यांना नमस्कार करते आणि त्यांचे आभार मानते खूप खूप. त्यांच्याशी बोलल्यावर एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. अर्थात ज्यांच्या नावात रवी आणि इंद्र आहे तर त्यांच्याकडून ते अपेक्षितच आहे. तर त्याबद्दल त्यांचे मला संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. तसेच डॉक्टर शुभदाताई खटावकर आणि अपर्णाताई चिटणीस यांचे मी आभार मानते की त्यांनी मला इथे या कार्यक्रमात बोलवून संधी दिली बोलायची. इतकी छान ओळख करून दिल्याबद्दल शुभदाताई आणि रवींद्रजी तुमचे खूप खूप आभार. असं म्हणतात की आपल्या कौतुकाने माणसाच्या अंगावर मूठभर मांस चढतं, पण मला असं वाटतंय की ही ओळख ऐकल्यावर माझं 2 किलो वजन वाढलेलं आहे. शंखध्वनीने वातावरण मंगलमय झालेलं आहे. सर्व कलांची देवता नटराजाला विनम्र अभिवादन करते आणि सहर्ष सादर करते माझे आजचे विषय. तत्पूर्वी सर्व श्रोत्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते, कारण ज्ञानेश्वर माऊली सांगून गेलेत, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. त्यामुळे हा श्रोत्यांशी संवाद मी साधते आहे आणि हा संवाद आहे. मी जरी बोलणार असले तरी श्रोते हो तुम्हालाही बोलायचंय. ते मला ऐकू येणार नाही पण मला दिसेल तुम्हाला बोलायचंय टाळ्यांच्या माध्यमातून. तरच आपला हा संवाद रंगत जाईल. आज सकाळी उठले नित्यकर्माप्रमाणे व्हॉट्सअप उघडलं तर हाताचा तळवा असलेलं एक चित्र होतं, एक मेसेज होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं की इथे ब्लड प्रेशर पॉइंट असतो, इथे शुगरचा पॉइंट असतो, इथे बीपीचा पॉइंट असतो, इथे मेंदू सक्रिय राहण्याचा पॉइंट असतो आणि हे जर पॉइंट एकमेकांवर वारंवार दाबले गेले तर माणसाचं आरोग्य सुधारतं. मला वाटतं कोरोनाच्या काळात ते जास्त म्हणजे आवश्यक आहे. आणि जर अशा टाळ्यांनी जर आपण हे पॉइंट्स दाबले आणि रोज 100 टाळ्या जर वाजवल्या तर आपलं आरोग्य छान राहील. तुमच्या टाळ्यांनी आज मला हुरूप येईल आणि तुम्हाला आरोग्य मिळेल. आपण टाळ्यानंतर ऐकू. वळूया आजच्या विषयाकडे. विंदा, साहित्या पलीकडचे विंदा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. साध्या सोप्या ओळींमधनं मोठा आशय सांगणारे विंदा. तशी मराठी वाचकाची आणि विंदांची, त्यांच्या साहित्याची ओळख अगदी जिगरी आहे. पण विंदा हे नाव पडलं कसं? म्हणजे मराठी वाचकाची एक खासियत आहे, एकदा का एखाद्या साहित्यिकाला आपलं मानलं की त्याला आद्याक्षरांनी उल्लेखायचं. जसं की वपू, पु ल, चन्ना, गदिमा, जिये, तसं विंदा. गोविंद विनायक करंदीकर, त्यांचे मित्र रामदास भटकळ, त्यांचे 50 वर्षाचे स्नेही. ते म्हणतात एका ठिकाणी
आपल्या जिव्हाळा या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की एवढ्या धिप्पाड गोविंदाने विंदा हे गोंडस नाव का घेतलं हे जाणून घ्यायचा मी कधीही प्रयत्न केला नाही. पण त्याचाही एक किस्सा आहे. एकदा विंदांच्या पुस्तकाच्या प्रती छापखान्यात छापायला गेल्या. छापखान्यातील कुणा एकाच्या नजर चुकीने गोविंदातल्या गोची अक्षरं सैल होऊन गळून पडली. उरलेल्या प्रतींवर विंदा हे तसंच छापलं गेलं. ते स्वतः विंदांना इतकं आवडलं की पुढे त्यांनी तेच नाव धारण केलं. तर हे विंदा माणूस म्हणून कसे होते हे जाणून घ्यायचा आज आपण प्रयत्न करूया. कवी अशोक नायगावकरांनी विंदांचं चपखल वर्णन केलेलं आहे. कवी अशोक नायगावकर म्हणतात, तो अभावांची बंदिश बांधतो दारिद्र्याच्या मात्रा मोजत. तो अभावांची बंदिश बांधतो दारिद्र्याच्या मात्रा मोजत आणि अलगद येऊन ठेपतो मानवतेच्या समेवर. ब्रह्म दचकून असतं त्याला. आपलं प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्याप्रमाणे लिहिणाऱ्या विंदांचं हे तितकंच चपखल वर्णन. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्रा यांनी विंदांच्या त्यांना आलेल्या अनुभवाचा, सहज मोकळ्या स्वभावाचा एक किस्सा सांगितलाय. एकदा आकाशवाणीमध्ये स्वतःवरची टेलिफिल्म पाहायला विंदा सहकुटुंब आले होते. फिल्म पाहून झाल्यावर विंदा सुमाताईंना आपल्या पत्नीला म्हणाले, सुमे, फिल्म मधला विंदा पाहून झाला असेल तर खऱ्या विंदांबरोबर घरी परतायचं का? मंडळी, एखादा साहित्यिक लोकप्रिय होतो. वर्षानुवर्ष त्याच्या कलेवर, त्याच्या साहित्यावर, त्याच्या भाषेच्या प्रभुत्वावर लोक प्रेम करतात. पण त्याला सतत झेलावं लागतं त्याच्या पत्नीला. लग्न झाल्यानंतर अपत्य होतात, पण पती नावाचं अपत्य तिला सतत सांभाळावं लागतं. विंदांना असंच सतत सांभाळणाऱ्या सुमाताई, त्यांनी आपल्या रास या पुस्तकात, आत्मचरित्रात अगदी छान मोकळेपणे सगळं वर्णन केलेलं आहे. त्या म्हणतात, विंदा बिजवर होते आणि मी विधवा, आणि विंदांना विधवेशीच लग्न करायचं होतं म्हणून माझ्या आयुष्यात हा योग आला. त्या पुढे असं म्हणतात की आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या संस्कारांप्रमाणे मी त्यांची बायको झाले ही माझी 7 जन्माची पुण्याई तर खरीच, पण माझ्यासारखी साधी समंजस बायको त्यांना मिळाली हे त्यांचंही पुण्यच नाही का? दुसरी एखादी हुशार, कर्तबगार बायको त्यांना मिळाली असती तर आतापर्यंत 4 वेळा घटस्फोट झाला असता. त्या पुढेही असं म्हणतात, मी यांची बायको होण्यापेक्षा मैत्रीण झाले असते तर फार बरं झालं असतं. लग्न झाल्यानंतरचा किस्सा त्यांनी वर्णन केलाय. विंदांचा आक्रस्ताळेपणा केव्हा उफाळून येईल याचा नेम नसे. नुकतंच नवीन लग्न झाल्यानंतर एकदा घरात लोणी तूप नाही म्हणून स्वारी जाम रागावली आणि भर उन्हात पिशवी घेऊन तडक लोणी आणायला ते बाहेर पडले होते. लग्नात साडी भेट नाही, अंगठी भेट नाही. लग्नात त्यांनी सुमाताईंना भेट दिलं केळकरांचा संस्कृती संगम हे पुस्तक. बँड्र्याहून माटुंग्याला भाजी स्वस्त मिळते म्हणून आणायला येणारे विंदा अतिशय निर्मोही होते. SIS कॉलेजमध्ये ते जेव्हा प्रोफेसर होते इंग्रजीचे, तेव्हा इंग्रजीच्या प्रोफेसरांच्या 2 जागा कमी झाल्याने ज्युनियर मोस्ट प्राध्यापकांना दोघांना जाण्याची, नोकरी गमावण्याची वेळ आली. हे विंदांना कळताच त्या तरुण प्राध्यापकांपैकी एकाची तरी नोकरी वाचावी म्हणून विंदांनी माझं आता झालेलं आहे सगळं असं म्हणून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळे पुढे नोकरीत त्यांना जे पेन्शन मिळणार होतं तेही मिळालं नाही. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला होता, पण स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करायचं त्यांनी नाकारलं. मी माझ्या मातृभूमीची सेवा केली, त्याचा मोबदला घेऊ असे विंदा. पण विंदांना नावी सुतार कोणाचंही काम मात्र मनाला यायचं नाही. मुलं नाव्याकडनं
केस कापून आली की त्यांना विंदांसमोर बसावंच लागे. हे मुलं अगदी मोठी होईपर्यंत सुरू होतं. विंदा उत्तम तबला वाजवत. शास्त्रीय संगीताची त्यांना जाण होती असं म्हणतात, की बऱ्याच वेळा त्यांनी मुलांनाही खाजगी मैफिलीत साथ केली होती. विंदांच्या बालकविता, ज्या बालकवितांनी ते महाराष्ट्राचे विंदा आजोबा झाले, त्यातली पिशी मावशी, भूतावळ या कविता खूप गाजल्या. किर्र रात्री सुन्न रात्री, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती, कोण आले दार आपोआप खोले, आली आली भूताबाई, 3 माणसे रोज खाई, स्मशानामध्ये घालते फेरी, पहाटे पूर्वी करते नेरी, नेरीसाठी होतात चट्ट 2 पोरे लठ्ठमठ्ठ, पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते किस, किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वाडा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती, कोण आले दार आपोआप खोले, आला आला महासंबंध, त्याची चाल संथ संथ, त्याची उंची 10 फूट, अंगावरती काळा सूट, डोक्यावरती हॅट बीट, तुम्ही फसाल पहा नीट, वळवळणारे गळ्यात काय, नागोबाचा लंबाटाय, किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वाडा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती, कोण आले दार आपोआप खोले, आले आले थातू मातू, खाते सातू, जर सातू नसले घरात तर बसते नखे खात, रोज रात्री मांजरावरून हे येते जग फिरून, हे भूत आहे मुत्रे तरी त्याला भितात कुत्रे, किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वाडा भुर्र पाणी. अशी ही कविता पुढे खूप मोठी आहे, पण सांगायचा मुद्दा की विंदांचा असं म्हणणं असायचं की मुलांचा, लहान मुलांचा प्रवास, हा भाषेचा प्रवास हा नादाकडून अर्थाकडे जातो. अबबब, केवढा मोठा फणस आई, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. म्हणणारे विंदा महाराष्ट्राचे विंदा आजोबा झाले तर नवल नाही. लहान मुलांना विंदांच्या कविता किती आपल्याशा वाटत याचा हा एक किस्सा पुण्याच्या कल्पना संचेती यांनी सांगितलेला. स्थळ होतं पुण्याची अक्षरनंदन शाळा. शाळेने दीडदा हा विंदांचा कार्यक्रम बसवायचं ठरवलं. विंदांच्या कवितावर नाच, नाटुकली गाणी बसवली गेली. विंदांच्या कवितेतली भूत 6 महिने शाळेत गाजत होती. मुलांना विंदांच्या कविता तोंडपाठ झाल्या. कार्यक्रम झाला त्यानंतर विंदांनी शाळेला भेट द्यायचा योग आला. बालवाडीच्या वर्गात बसून हसऱ्या चेहऱ्याने, मिस्किल डोळ्यांनी विंदा कविता वाचत होते. सगळी बालसेना कविता ऐकत होती प्रत्यक्ष विंदांच्या तोंडून. तेवढ्यात एक 5 वर्षाचा मुलगा उठला, कल्पना संचेतींच्या जवळ गेला आणि त्यांच्या कानात जाऊन म्हणाला, ताई, हे आजोबा तर आपल्याच कविता म्हणतायत ना. विंदांच्या कविता मुलांना किती आपल्याशा वाटत याचे उदाहरण. खरं म्हणजे विंदांचा मुलगा, धाकटा मुलगा उदय, हा लहानपणी त्याला भीती वाटायची. कधी तो अंधाराला घाबरे, कधी त्याला हलत्या पडद्याची भीती वाटे, तर कधी त्याला स्वतःच्या सावलीची भीती वाटे. त्याची ती भीती जावी म्हणून विंदांनी रोज रात्री त्याला कविता ऐकवण्याचा सपाटा लावला. आणि अशा तऱ्हेने बालकविता त्यांच्या सगळ्यांना आवडायला लागल्या. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव होतं आनंद आणि त्याला म्हणायचे A1 आणि म्हणून मग धाकटा उदय झाला A2 आणि एका कविता संग्रहाचं नाव आहे A2च्या देशात. विंदांच्या बालकविता जरी प्रसिद्ध असल्या तरी विंदा प्रत्येकाच्या मनाचा विचार करून त्यांची कविता येते. माघारीण कवितेचं उदाहरण घेऊया. माघारीण कवितेमध्ये कवितेतली स्त्री माहेराला आलेली आहे.
स्टेशनवर टांगा करते. त्या टांगेवाल्याच्या डोळ्यात ओळख असते, पण तिचं लक्ष नसतं. शाळेवरनं टांगा जातो आणि लख्खन तिला काहीतरी आठवतं. त्यावेळचं ते अबोध प्रेम, अव्यक्त प्रेम तिला आठवतं. तिने पत्ताही सांगितलेला नसतो, पण टांगा बरोबर तिच्या घरापाशी उभा राहतो. टांगेवाला वळूनही तिच्याकडे बघत नाही. माघारीण टांग्यातनं उतरून आत जाते आणि शेवटची ओळ आहे, आत माघारी जाते माघारीण घरात, थोडी सुखी थोडी कष्टी. तर अशा तऱ्हेने किंवा सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी, असं म्हणणारे विंदा जी कविता करतील त्या कवितेत ते त्या व्यक्तीचं मन ओळखून ती कविता व्हायची. मुळात विंदा मूलभूत वेगळा विचार करायचे. ते नेहमी म्हणायचे, मला घरात चोर शिरला तर चालेल, तो फार तर एखादी वस्तू चोरून नेईल, पण मला घरात गृहरचना तज्ञ शिरलेला चालणार नाही. अहो, तो घराचं घरपण नाही. हाच मूलभूत वेगळा विचार त्यांच्या उंट कवितेत आपल्याला पाहायला मिळतो. क्षितिज नाचले वाळू भवती, वाळू बरळली नाही नाही, अशाच वेळी उंट उगवला आणि म्हणाला करीन काही. अनमानेच्या बुरुजावरती चढले डोळे अवघड जागी, क्षितिज पळाले दूर दूर न वाळू जाहली हळूच जागी. रूप असे पाहुनी अजागळ, भुलले वाळूचे भोळेपण, अन तिच्या त्या वांझपणावर गळला पहिला सृजनाचा क्षण. उंट चालला वाळूवरुनी, वाळू म्हणाली आहे आहे, खय्यामाने भरले पेले, महम्मदाने रचले दोहे. हा यात्रेकरू तिथे न खेळला, हा यात्रेकरू तिथे न खेळला, निळ्या पिरॅमिड शोधत जाई, तहानेसाठी प्याला मृगजळ, भूक लागता तहान खाई. निळा पिरॅमिड दिसला का पण, निळा पिरॅमिड दिसला का पण, खूण तयाची एकच साधी, निळा पिरॅमिड दिसतो ज्याला तोच पिरॅमिड बनतो आधी. निळा पिरॅमिड दिसतो ज्याला तोच पिरॅमिड बनतो आधी. साहित्य विश्वात स्वतःच पिरॅमिड असलेल्या विंदांची ही एक सुंदर कविता. यातला हा यात्रेकरू तिथे न खेळला ह्या ओळीचा आधार घेऊन किंवा ह्या ओळीचं शीर्षक म्हणून वापर करून डॉक्टर अरुणा ढेरे यांनी एक सुंदर लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये त्यांनी विंदांची एक आठवण सांगितली आहे. 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट. पुणे आकाशवाणीने कवी संमेलन भरवलं. सगळे नामवंत कवी, बापट, विंदा, इंदिरा संत अध्यक्ष होत्या. अरुणा ढेरे निवेदन करणार होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मानधनाची रक्कम इतरांशी ताडून पाहून विंदांनी ती रक्कम कशी अपुरी आहे, अन्याय आहे, हे सर्वांसमक्ष स्टेशन डायरेक्टरना सांगितलं. इतक्या स्पष्टपणे बोलणाऱ्या विंदांना बघून अरुणा ढेरे थक्क आणि अवाक झाल्या. या गोष्टीला काही वर्ष लोटली आणि विजयाताई लवाटे या सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताईंना भेटल्या. या संस्थेला मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विषय निघताच त्यांनी विंदांनी नुकताच कबीर सन्मानाप्रित्यर्थ मिळालेला 1 लाखाचा धनादेश अगदी साधेपणे त्यांच्या संस्थेला भेट म्हणून दिल्याचं अरुणाताईंना सांगितलं आणि अरुणाताई पुन्हा एकदा थक्क आणि अवाक झाल्या. तुकोबाची आणि शेक्सपियरची भेट विंदा अशीच नाट्यमयतेने रंगवतात. त्यांना तुकोबा आणि शेक्सपियर हे जीवाभावाचे मित्र वाटतात. आकाशा एवढे हे 2 श्रेष्ठ कवी, पण आपापलं वेगळेपण जपत एकच वैश्विक विचार देतात
आणि ही कविता वाचताना ऐकताना ह्याच गोष्टीचं कौतुक रसिकांना भारून टाकतं. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो जाहला सोहळा दुकानात, जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट, तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एकते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहून या. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे ऐक घंटा ही मंदिरी, गड्या वृथा शब्दपीठ. प्रत्येकाची वाट वेगळ आली, वेगळी वाटे वेगळाले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. तुका म्हणे ऐक घंटा ही मंदिरी, तुका म्हणे ऐक घंटा ही मंदिरी, कजागिण घरी वाटप आहे, कजागिण घरी वाटप आहे. असे तुकोबा आणि शेक्सपियरची भेट रंगवणारे विंदा. त्यांनी विजया राजाध्यक्षांना मुलाखत दिली. त्याच्यामध्ये विजया राजाध्यक्षांना ते म्हणतात की वाचकांचे अनेक थर आहेत, यातील कोणताही थर वंचित ठेवणे हे पाप आहे. वाङ्मय हे एक जंगल आहे. 4 उच्चभ्रूंना बाग हवी, पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही हवे. गवताळ प्रदेशही हवा, सर्व झाडे बेगुमानपणे वाढली पाहिजे. हे म्हणतानाच मराठी साहित्यात पुरेसे महावृक्ष नाहीत अशी खंतही त्यांना वाटते, हे ते नमूद करतात. आपण मगाशी त्यांच्या पत्नी सुमाताईंचं म्हणणं पाहिलं, पण त्यांची मुलगी जया या गणिताच्या स्कॉलर, पण आपल्या वडिलांच्या वागणुकीचं गणित सोडवण्याबद्दल त्यांनी शरण चिठ्ठी दिलेली आहे. त्या म्हणतात कधी कधी स्वतःच्या घरी परक्यासारखं वागणाऱ्या आणि कधी कधी परक्याच्या घरी क्षणार्धात घरच्यासारखं वागणाऱ्या भाऊंच्या वागणुकीचं कोडं सोडवणं म्हणजे गणितातलं अवघड प्रमेय सोडवण्यासारखं आहे. मराठीत इतके सगळे साहित्यिक आहेत, मग विंदांनाच ज्ञानपीठ अवॉर्ड का? तर विंदांनाच ज्ञानपीठ अवॉर्ड का, याच्यासाठी आपण बघायला पाहिजे अष्टदर्शनी. देकार्त, नीत्शे, शोपेनियर यासारख्या पाश्चात्य आणि चारवाक या भारतीय तत्वज्ञानाची ओळख विंदांनी अष्टदर्शनीमधून मराठी वाचकांना करून दिली. त्यासाठी त्यांनी अभंग प्रकार काय निवडला, साहित्य प्रकार काय निवडला, तर अभंग म्हणजे पुन्हा ती नाळही त्यांनी मराठीशी जोडून घेतली. 2003 साली विंदांना ज्ञानपीठ मिळालं. गमतीची गोष्ट म्हणजे पहिलं ज्ञानपीठ मिळालं वि. स. खांडेकरांना, दुसरं मिळालं शिरवाडकरांना, कुसुमाग्रज, आणि तिसरं विंदांना करंदीकर. तिघांच्याही आडनावात कर असावा शेवटी, हा योगायोगाचा भाग आहे आणि तेथे कर माझे जुळती, अशीच ही 3 व्यक्तिमत्व. स्वतः विंदा याविषयी म्हणतात की माझ्या गद्य लेखनावर भाऊंचा म्हणजे खांडेकरांचा प्रभाव आहे, माझ्या पद्य लेखनावर शिर प्रभाव आहे, आणि ह्या दोघांना मिळालेलं पारितोषिक मला मिळावं यासारखं आनंददायी माझ्यासाठी काही नाही. 2003 साली APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते विंदांना जेव्हा ज्ञानपीठ अवॉर्ड देण्यात आलं,
अतिशय विनम्रतेनं त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तेव्हा त्यांनी यंत्रावतार ही कविता वाचली. त्याबद्दल बोलताना नंतर एपीजे अब्दुल कलाम म्हणाले की यंत्रावतारचा अर्थ मी समजून घेतला आणि एकूणच यांच्या साहित्याचं सगळं हे बघून मला आता मराठी शिकण्याची इच्छा झालेली आहे आणि मी आता मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जेव्हा महाराष्ट्र टाइम्सने विंदांना सन्मान सोहळा विंदांचा आयोजित केला, ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल, तेव्हा विंदांनी सांगितलं की कधी कधी तामिळ लेखकाला मिळतो, कधी कधी गुजराती लेखकाला मिळतो, तसा यावर्षी तो मला मिळालेला आहे. मराठी लेखकाला यात विशेष काही नाही. किती हा विनम्रपणा. पण लगेच शंकर वैद्य बोलायला नंतर उभे राहिले. त्यांनी सांगितलं नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. स्वयंवरासाठी बरेच राजे जमलेले असतात, पण त्यातला पक्षाचा डोळा दिसणारा एकच अर्जुन असतो आणि आमच्यातल्या अर्जुनाला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या लोकप्रियतेचं अजून एक रहस्य म्हणजे बोले तैसा चाले असा हा कवी. वांद्र्याच्या साहित्य सहवासमध्ये अनेक मराठी साहित्यिकांचं वास्तव्य होतं, परंतु ज्या मराठीमुळे या मुंबईसारख्या महानगरीत घर मिळालं, त्या मराठीचं काय? फार कमी साहित्यिकांची मुलं मराठी मीडियमच्या शाळेत तेव्हा होती आणि त्यातले प्रामुख्याने होते विंदा. आपण विंदांच्या बापट पाडगावकर विंदा यांच्या काव्य वाचनाच्या किस्सांसंबंधी नेहमी ऐकतो. त्यांनी काव्य वाचन अफाट लोकप्रिय केलं. स्वतः विंदांकडे त्यांच्या पोतडीत भरपूर किस्से असायचे. प्राध्यापक हरी नरके यांनी सांगितलेला, विंदांनीच प्रत्यक्ष त्यांना ऐकवलेला हा किस्सा ऐकूया. शेरास सव्वाशेर कसा भेटला, हा विंदा स्वतःच किस्सा हा रंगवून सांगायचे. झालं होतं असं, काव्य वाचनाचे कार्यक्रम तर जोरात सुरू होते. महाराष्ट्रातून त्यांना आमंत्रण येत होती. बापट पाडगावकर विंदा तिघांनी कार्यक्रम व्यवस्था बघण्याची वाटून घेतली होती. हे काम वाटून घेतलं होतं. त्याच्यासाठी त्यांनी काही अटी केल्या होत्या, व्यवस्था चोख असावी म्हणून. एकदा एका साखर कारखान्याचं आमंत्रण आलं. आमंत्रण घेऊन प्रत्यक्ष एमडी आले. दारातच त्यांच्या हातात कागद सोपवला गेला, तब्बल 27 अटींचा. एमडींनी तो प्रसंग जाऊन जशाचा तसा विंदांना चेअरमनना सांगितला. चेअरमननी त्या 27 अटींचा कसून अभ्यास केला. तिन्ही कविवर्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. राहणं, जेवण खाण, फिरायला गाडी कशात कमी नाही. संध्याकाळी कविता वाचनाच्या स्थळी पोहोचले तिघही आणि पाहतात तो काय, संपूर्ण सभागृह भरलेलं रिकाम्या खुर्च्यांनी. मोठ्या सभागृहात रिकाम्या खुर्च्या. त्यांना काही कळेना. विचारणा केली असता चेअरमन मोठ्या गंभीरपणे म्हणाले, तुमच्या 27 अटींमध्ये श्रोते हवेत ही अट नव्हती. त्यांना लक्षात आली आपली चूक आणि त्यांनी ती तिथल्या तिथे कबूलही केली. लगेच चेअरमननी बाजूच्या सभागृहात माणूस पिटाळला. तिथे लावण्यांचा कार्यक्रम सुरू होता. तिथे जाहीर करण्यात आलं की लावण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर, काव्य वाचन झाल्यानंतरच लावण्यांचा कार्यक्रम होईल. आणि 5 मिनिटात सभागृह तुडुंब भरलं आणि काव्य वाचन इतकं रंगलं की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले. आपण ह्याच्याबद्दल ऐकतो की त्यांचे काव्य वाचनाचे कार्यक्रम.
पण बापट पाडगावकर विंदा ह्यांची पहिली भेट कशी झाली? तर त्याचा किस्सा असा, तेव्हा पाडगावकर काम करत होते साधना मासिकात. साधना साप्ताहिकामध्ये ते काम करत असताना कधी कधी बापटही तिथे येत, कारण तेही प्रोफेसर होते आणि संध्याकाळच्या वेळेला ते साधनेचं काम बघत. त्याप्रमाणे ते एक दिवस आले साधनेच्या कार्यालयात, तेव्हा पाडगावकर त्यांना म्हणाले की विंदांची अशी अशी रिया कॉलेजमध्ये नेमणूक झालेली आहे आणि विंदा मुंबईत आलेले आहेत. तेव्हा अर्थातच काही फोन मोबाईल नव्हते, म्हणून त्यांनी लिहायचं ठरवलं पत्र. बापट आणि पाडगावकर यांनी विंदांना पत्र लिहिलं रुईयाच्या पत्त्यावर. तेव्हा विंदांची दातापासून तुझी माझी धाव आहे, दातापासून दाताकडे ही कविता गाजली होती. म्हणून बापट पाडगावकरांनी विंदांना लिहिलं, बरेच दिवस झाले तरी तुमची आमची भेट नाही, तरी तुमची आमची भेट नाही, तुमचा मासा गावेल असे आमच्या जवळ नेट नाही. अर्थात हल्लीच्या नेटशी त्याचा काही संबंध नाही. हे पत्र पोचल्यानंतर विंदांनी लगेच त्यांना साधनेच्या साप्ताहिकाच्या ऑफिसमध्ये केला आणि दुसऱ्या दिवशीचीच त्यांची भेट ठरवली रुईयाच्या जवळ. आणि अशा तऱ्हेने काव्य वाचनाचे कार्यक्रम अजरामर करणाऱ्या 3 कवींची पहिली भेट झाली. विंदांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे चेतना कॉलेजमध्ये. तिथे त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह, पुरस्कार, त्यांचं साहित्य, ऑडिओ व्हिडिओ सगळं जपून ठेवण्यात आलेलं आहे. पण मला वाटतं की विंदांचं स्मारक आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. मरणोत्तर देहदान करणारे विंदा, आपल्या सर्व पुरस्कारांची रक्कम निर्लेपपणे सामाजिक कार्याला देणारे विंदा, शेवटपर्यंत आणि शेवटानंतरही सामाजिकते जाणीवेचा मानवतेचा वसा ज्यांनी सोडला नाही ते विंदा. विंदांचं देणं कायम आपल्या सोबत आहे. आज विंदांची आठवण तीव्रतेने येते. धर्म जात भाषा यांच्या भिंती जमीनदोस्त होण्याऐवजी बळकट होत आहेत. अशा वेळी विंदांचीच कविता आठवते, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंगती एक गोत्र. मराठी भाषेचा केलासे गौरव, मराठी भाषेचा केलासे गौरव, तोची विंदा जन्मा येऊ. जागृतांनो फेका प्राणांच्या अक्षता, जागृतांनो फेका प्राणांच्या अक्षता, ऐसा योग आता पुन्हा नाही, ऐसा योग आता पुन्हा नाही. धन्यवाद. वा 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 वा. आम्हाला वेगळ्याच विश्वात तुम्ही घेऊन गेलात बराच वेळ. सर मी तयार आहे. करा, सुरुवात करा. हो हो, सुरू करू. होय होय. आपला पुढचा विषय आहे हुमान, वाचनीय पुस्तक हुमान. हुमान म्हणजे काय? नावातच कोड असलेलं हुमान. हुमान म्हणजेच कोड, एक आगळं वेगळं आत्मकथन हुमान. अनेक भाषांतरे, अनेक आवृत्त्या, अनेक पुरस्कार मिळालेल्या या पुस्तकाच्या लेखिका आहे संगीता उत्तम धायगुडे आणि प्रकाशन आहे ग्रंथालीचं, ग्रंथाली प्रकाशन. संगीता उत्तम धायगुडे या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त, उल्हासनगर वसई विरारच्या महाउपायुक्त, धुळे मालेगाव नाशिक इथे आयुक्त असल्या होत्या आणि यशस्वीपणे, नुसत्या होत्या नाही यशस्वीपणे सगळीकडे त्यांनी पदभार सांभाळून त्या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या आहेत.
सुरेश भटांची भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले मज हसावे लागले. लोक भेटावयास आले काढत्या पायास पानावर आठवण यावी, असे प्रसंग संगीता त्यांच्या आयुष्यात आले. पण मगाशी विंदांचा विषयावर आपण बोललो, त्यांनी लिहिलेले नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संगीता त्यांनी असं काही उत्तर दिलं की सुरेश भट असते तर त्यांनी लिहिलं असतं, एवढे बुलंद केले मी स्वतःला, एवढे बुलंद केले मी स्वतःला की अश्रू पुसावयास त्यांचे जनास मजकडे यावे लागले. मंडळी, सातारा गावातील माण ह्या दुष्काळी तालुक्यातील आंधळी गावची ही साधी सुधी मुलगी, नियतीने एकाच वेळी अनेक हुमानं घातली तिला. हुमान म्हणजे कोड. या कोड्यांशी, नियतीशी, परिस्थितीशी, समाजाशी लढण्याची संगीताची अनेक पातळ्यांवरची लढाई, त्याचं समग्र वर्णन म्हणजे हुमान. या सर्व पातळ्यांवर स्वतःशी, समाजाशी, संगीता नियतीशी दोनच अस्त्रांनी लढली. एक अस्त्र होतं जिद्द आणि दुसरं अस्त्र होतं शिक्षण. या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्य सांगता येतील, पण त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचा फॉर्म. कुठेही हे काय रडकथा आहे असं वाटत नाही. आपण क्षणार्धात जर्मनीत असतो, शिक्षणाच्या जोरावर ती जर्मनीत पोचली. क्षणार्धात आंधळी गावात असतो, मलवडीला असतो. क्षणार्धात आपण बोरीला असतो. या पुस्तकाचा फॉर्म वर्तमान फ्लॅशबॅक तुम्हाला भारून टाकतो आणि संगीताची कथा तुमच्यामध्ये भिनत जाते. अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य. आंधळी गावात 7वी पर्यंत शाळा होती फक्त. पुढे ती जर्मनीला गेली. तिच्या सासू सासऱ्यांनी तेव्हा तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांनी केलं. पण ह्यासाठी अनेक पूर नदीला येऊन जावे लागले. पुलाखालून पाणी वाहून जायला लागलं म्हणतो तसं अनेक पूर येऊन गेले आणि त्या पुरामध्ये टिकून राहिली जिद्दी संगीता. आंधळी गाव, फक्त 7वी पर्यंत शाळा होती. 40-50 वर्षात फक्त 3 मुली पलीकडच्या गावाला, मध्ये मोठी नदी, नदीला पूर आला तर राहावं लागेल म्हणून मुलींना कोणी पाठवत नव्हतं. फक्त 3 मुली मॅट्रिक झाल्या होत्या. संगीताला शिक्षणाची फार आवड होती, पण 7वी पर्यंत शाळा होती. शिक्षण थांबायला लागेल. आयुष्याने पहिलं हुमान घातलं. लहानपणी तिला आजी हुमानं घालायची. त्याची सहज उत्तरं देणारी संगीता आयुष्याने घातलेल्या हुमानाला कशी उत्तरं देत गेली आपण बघूया. तिने लिहिलंय, वडिलांच्या घरी कमतरता होती पण संस्कार ते मात्र भरपूर होते. एकदा त्यांचा खोंड वासरू आजारी पडलं. औषध योजना केली तरी बरं होईना. असं लक्षात आलं की कोणीतरी त्याला विष घातलंय. वडिलांबरोबर डोंगर चढून सतोबाला नवस बोलायला संगीता गेली. सतोबाच्या देवळातला पुजारी नवस बोलायला लागला, देवा ज्याचं त्याच्यावर उलटू दे. वडिलांनी लगेच त्याला थांबवलं आणि वडिलांनी सांगितलं, नाही पुजारी, दुसऱ्याचं वाईट चिंतून माझं भलं होणार नाही. माझं वासरू बरं होऊ दे आणि ज्याने माझ्या वासरावर करणी केली असेल त्यालाही अशी बुद्धी होऊ दे नको, त्यालाही चांगली बुद्धी होऊ दे असा नवस करा. हा संस्कार, माझं कोणी वाईट केलं तरी मी त्याचं वाईट चिंतणार नाही, हा संगीताच्या मनावर तेव्हा रुजला गेला. इतकी जिद्दी होती की लहानपणी शाळेमध्ये एक म्हण मास्तरांनी विचारलेली, मास्तरांनी तिला आली नाही. त्याबरोबर पुढच्या आठवड्यात तिने 200 म्हणी पाठ केल्या. अशा या मुलीला आयुष्याने पहिलं उमान घातलं
7वी नंतर शिक्षण बंद होण्याची वेळ आली. हो ना करता करता मालेगावला आजोबांकडे नाही, मामांकडे राहायचं ठरलं. तिथे उपेक्षा, परकेपणा हे सगळं 3 वर्ष झेलत तिने 10वी पर्यंत मजल मारली. कधी तिच्याकडे पुस्तकं नसत, कधी तिला काम पडे भरपूर, मामे भावंड त्रास देत, तरी ती शिकत राहिली जिद्दीने. केवळ जिद्द आणि आयुष्याने दुसरं गुमान घातलं. प्रिलिम होती, नंतर सेंड ऑफ होता. सेंड ऑफ साठी 20 रुपये सुद्धा तिच्याकडे नव्हते. मैत्रिणींनी सांगितलं आम्ही काहीतरी करू, तू ये. शेवटी भावाने तिच्याजवळ फक्त 5 रुपये होते. शेवटी भावाने थोडे पैसे दिले. सेंड ऑफ झाला आणि घरी आली. घरात गर्दी कसली, तर तिला सांगण्यात आलं आज तुझा साखरपुडा आहे. वय होतं 15. प्रिलिम ते मेन परीक्षा, घरात लग्नाची तिच्या तयारी सुरू होती. 10वीच्या परीक्षेला तिला लांब अनेक किलोमीटर चालून जायला लागायचं. पायात चपला पण नाहीत. पहिले 4 दिवस अनवाणी गेली. शेवटी 4थ्या पेपरला आईने मास्तरांच्या बायकोच्या चपला उसण्या मागून आणल्या आणि घातल्या. तिला ते पसंत नव्हतं, पण पायाला फोड आल्यामुळे त्या घालाव्या लागल्या. लग्न झालं, पण तिने लिहिलंय त्यामुळेच उत्तम नावाचा पुरुषोत्तम माझ्या आयुष्यात आला, अतिशय चांगल्या मनाचा. तिला पुढे शिकू देणारा नवरा तिला त्यामुळे मिळाला, म्हणून ती कृतज्ञ आहे. संसार चालू झाला, मुलगा झाला आणि आयुष्याने तिसरं हुमान घातलं. नियतीने तिसरं हुमान घातलं. तिच्या मुलाला गंभीर असा किडनीचा आजार. पुस्तक वाचताना कुठेही तुम्हाला असं हे दिसणार नाही, इतकं सुंदर पुस्तकाची वीण बांधलेली आहे. कारण ती जर्मनीत शिकत असताना फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला हे सांगते आणि मध्येच सगळं जर्मनीतलं वर्णनही येतं आणि त्याची सरमिसळ की गुंतून जाणारी आहे की आपण भारून जातो. तर मुलाला किडनीचा आजार झाला. 1.25 महिना वाडियाला होता. त्या आजारपणात संगीता कणखर बनत गेली. 1.25 वर्षाच्या मुलाला 8 वर्षाच्या मुलाचे कपडे घालायला लागत. वर्षांची बदली होती नाशिकला. ते पोलीस मध्ये होते आणि तो आजार मुलाचा तिला कणखर बनवत गेला. गिरगाव मध्ये पत्ता शोधत फिरायची. कधी मुंबईत बंद असायचे. ट्रेन मध्ये कसं बसायचं, ट्रेन मध्ये कुठून कसं जायचं काही माहित नव्हते. अशा आव्हानाला उत्तर देत होती. मुलगी झाली. नवऱ्याची बदली त्यांच्या जवळ झाली. नवऱ्याने 12वी पूर्ण करायला सांगितलं. BA पहिलं 2रं वर्ष तिने पूर्ण केलं आणि आयुष्याने पुढचं जबरदस्त हुमान तिला घातलं. तिच्या पतीचा मृत्यू झाला. ही वेळ अनेक जणांवर येते, पण तिने फॅशन डिझायनिंग केलं होतं. ती BA होणार होती. कुठेही नोकरी करून ती मुलाला वाढवू शकली असती. फॅशन डिझायनिंग केलं असतं, कपडे शिवू शकली असती. एक्सपोर्ट क्वालिटीचे कपडे ती शिवत होती, ते शकली असती. पण मंडळी नेमकं हुमान वाचायचं ह्यासाठीच नेमकं ह्याच पॉइंटला ह्या पुस्तकाचं संगीताचं वेगळेपण सुरू होतं. या मुलीने झेप मारली, झेप घेतली MPSC पास होण्यापर्यंत. तिने कारकुनी करण्याचं नाकारलं. MPSC पर्यंत धडक मारली. अनुकंपा तत्वावर तिला नोकरी मिळणार होती. पहिल्यांदाच त्या वर्षी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी 150 जणांच्या परीक्षा घेण्यात आली. 150 जणांची. त्याच्यात ती 5वी आली. तिला 6 महिने 8 महिने नोकरी मिळाली, पण टायपिंगचा अपेक्षित स्पीड आला नाही म्हणून तीही नोकरी गेली. पण तिने जिद्द हरली नाही. तिने धडक मारली MPSC पर्यंत आणि MPSCचा अभ्यास तिने लिहिलंय की अभ्यास
MPSCचं जेव्हा केला तेव्हा आतापर्यंत आयुष्याने घातलेल्या नियतीने घातलेल्या हुमानांना उत्तर देत होती ती. ह्या हुमानाला तिने आव्हान देण्याचं ठरवलं कारण MPSCचा फॉर्म भरताना तिला जबरदस्त झटका बसला. वयामुळे तो तिचा पहिला आणि शेवटचाच प्रयत्न असणार होता. आर किंवा पार असणार होतं आणि त्यामुळे तिने ठरवलं की या हुमानाला मी आव्हान देईन. मॉरल सपोर्ट हे पुस्तक वाचायलाच हवं कारण मित्रमैत्रिणींचा मॉरल सपोर्ट आयुष्यात किती महत्वाचा असतो हे पुस्तक वाचूनच कळेल. प्रतिमा, स्वाती, सौरभ, तुषार, विनील, रुई लहाने, कोठारी अंकल अनेक नावे तिने लिहिलेली आहेत. तिचा मुलगा नेहमी म्हणतो की मम्मी तुलाच चांगले फ्रेंड्स कसे ग भेटतात सगळीकडे. ती जर्मनीला गेली, जर्मनमध्ये तिचे मित्रमैत्रिणी झाली. आपला नवरा गेलेला आहे, पदरात 2 लहान मुलं आहेत. सरकारी लाल फितीचा दाहक अनुभव आलेला आहे. असं सगळं असताना अनेक वेळा ती हतबलही होत होती. एकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले. तेव्हा तिची मैत्रीण प्रतिमा, तिने लिहिलंय की प्रतिमाने मला विचारलं की तू काय एवढी हे करतेस? ती म्हणते नाही आता मला जगण्याची इच्छा नाहीये. प्रतिमा म्हणते की तूच म्हणतेस ना की मला उद्दिष्ट आहेत, तुझी उद्दिष्ट सांग पुढची मला. तिने सांगितलं मला ही उद्दिष्ट आहेत माझ्या आयुष्यातली. प्रतिमा तिला म्हणाली अच्छा ही उद्दिष्ट आहेत तुझी, मग पुढची 10 वर्ष मला तुझी काळजी नाही. त्यानंतर तुला हव्या त्या पद्धतीने तू आत्महत्या कर, मी तुला मदतच करीन. मंडळी, मित्रमैत्रिणींचा मॉरल सपोर्ट या पुस्तकातला तिला वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की देव एका हाताने काढून घेतो पण त्याच देवाने तिला अनेक हातांनी मित्रमैत्रिणी पाठवले ज्यांनी तिला पुष्कळ मदत केली आणि ती तिचं स्वप्न साकार करू शकली. अर्थात तिच्यामध्ये ते गुण होतेच. आज स्पर्धा परीक्षांना बसणारे किंवा MPSC ला बसणारे तिचं लेक्चर ऐकायला येतात. त्याच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, CA भरपूर लोक असतात. पण तिने जो MPSCचा अभ्यास केलेला आहे तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. 20-20 तास अभ्यास. एक आई पोळ्या लाटताना अभ्यास करतेय. तिची 5वीतली 8वी 9वीतली मुलं 2 मुलं तिचा अभ्यास घेतायत. ते तिला प्रश्न विचारतायत. कधी मुलगा डाळ भात बनवतोय. 8-8 दिवस डोक्याला कंगवा नाही. बस तेव्हा नोकरी चालू होती तिची मधले काही दिवस. बस स्टॉप पर्यंत जाताना भोकंपट्टी, उजळणी, ट्रेन मध्ये बसायला जागा नाही मिळाली तर उजळणी, असा तिने अभ्यास केला. तिने लिहिलेलं आहे अभ्यास कसा केला ते मुळातून वाचण्यासारखा आहे. क्लास लावला पण तो सोडला कारण जाण्या येण्यात खूप वेळ जात होता. आणि तिने लिहिलंय की आर किंवा पार होतं माझ्यासाठी. हा पहिला किंवा शेवटचा चान्स असणार होता. 3 लाख मुलं बसणार होती. त्याच्यातनं तिला पहिल्यांदा 1500 मध्ये यायचं होतं. 1500 मेन आणि 500तनं इंटरव्ह्यूतून तिला 150 मध्ये यायचं होतं. हा सगळा अभ्यास तिने केला आहे. तो आताच्या परीक्षेला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलाला हवा. हे पुस्तकातली काही प्रकरणं शाळा कॉलेजमध्ये लावायला हवी. ज्या मुलीने 4थीची स्कॉलरशिपची स्पर्धा परीक्षा दिली नव्हती तिने एकदम MPSC पास करण्यापर्यंत धडक मारली आणि ते कसा अभ्यास केला. तिने हिमालयाचं चित्र पॅडवर लावलं होतं. त्याच्यानंतर तिने काही वाक्य अशी लिहून ठेवली होती आणि तिने लिहिलेलं आहे एका ठिकाणी तयार झाले रसायन मला अनेक खात्री होती. कठोर मेहनतीने मिळालेलं फळ हे सुंदर स्वप्न होय. हे सुद्धा वाक्य तिने लिहून ठेवलं होतं. तिची मुलं आता आपल्या घरात काय चित्र दिसतं, आया मुलांना टीव्ही पासून बाजूला करतात.
पण तेव्हा जर रेडिओ सुरू असेल, आवडतं गाणं लागल्यावर ती रेंगाळली तर तिची मुलं तिला सांगायची, मम्मी नो सॉन्ग, आज जा अभ्यास कर." तिच्या मुलांनी कधीही हट्ट केला नाही. या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत पतीशी तिचा सतत चालू असलेला संवाद. अर्थात एकतर्फी तो रेखाटलाय तिने पुस्तकात, पण तो वाचताना आपल्याला जणू असं वाटतं की हा दोघांचा संवाद सुरू आहे. तिला एक पतीची कविता तिच्या डायरीत सापडते, ती तिने लिहिलेली आहे. तिला जगण्याच्या उभारी, कविता तिला जगण्याची उभारी देते. त्यातील काही ओळी अशा: विद्या झाली होती संगीत ऐकला, सगळ्या हाल अपेष्टांनी, सरकारी कारभाराने. तेव्हा पतीच्या डायरीतल्या ह्या ओळी: जमाना हसे ऐसी भूल न करना, ये है बुज़दिल तेरा बेमौत मरना. ये मत भूल तू माँ भी है और पिता भी, तेरे साथ मासूम दो जिंदगी भी. तेरे इबादत उनका क्या होगा, कहाँ उनको जग में सहारा मिलेगा. उन्हीं के लिए मुस्कुराते हुए जिए जा, बुराई के बदले भलाई किए जा, बुराई के बदले भलाई किए जा. असा पतीशी चाललेला संवाद सतत तिने पुस्तकामध्ये रेखाटला आहे आणि पुस्तकाला त्यामुळे जिवंतपणा आलेला आहे. त्याच्यानंतर या पुस्तकाची भाषा. संगीता स्वतः कवयित्री आहे, त्यामुळे तिच्या या पुस्तकाची भाषा रसाळ आणि सुंदर नसती तरच नवल. तिच्याही कविता पुस्तकामध्ये काही काही आलेल्या आहेत. त्यातली एक कविता वाचते, पण सगळ्याच फार छान आहे. तिने लिहिलंय, जीवनाच्या एका दग्ध वळणावर भावनांचे हिंदोळे उतरले कागदावर. जीवन जेव्हा बधीर होतं, मन जेव्हा अधीर होतं, तेव्हा शब्द होतात माझ्या कळा आणि जन्माला येते माझी कविता. तिची भाषा इतकी सुंदर. मला वाटतं तिला पहिल्यापासून भाषेची आवड असावी, कारण या पुस्तकात ना सतत दोन टोक आहेत. मल्लवडीला शाळेमध्ये शिकत असताना तिला गुडचं स्पेलिंग आलं नाही म्हणून सगळे हसले होते. मुलीला शाळेत घालताना, मोठ्या शाळेत जेव्हा मुलीला घातलं तेव्हा इंग्रजी मीडियमच्या, तेव्हा इंटरव्ह्यू घेतला पालकांचा, तेव्हा इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले गेले, हिने उत्तर दिली हिंदीत, कारण तेव्हा इंग्रजी चांगलं नव्हतं. पण MPSC मध्ये पर्यंत झेप घेतली तेव्हा इंग्लिशचा क्लास तर तिने लावलाच. अस्खलित इंग्लिश तर बोलायला ती शिकलीच, हे सगळं पती निधनानंतर. पण जर्मनला, महाराष्ट्राच्या केडरमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की तिला एका वर्षाच्या स्कॉलरशिपवर जर्मनीला पाठवलं गेलं महाराष्ट्र सरकारकडून. हे केडरमध्ये पहिल्यांदा घडलं. तर जर्मनीला जाण्यासाठी तिने जर्मनचा क्लास लावला. तिथे गेल्यानंतर तिने जर्मनमध्ये सुद्धा कविता केली. ती इतकं स्खलित जर्मन बोलत होती की तिथल्या एकाने तिला सांगितलं की आम्हाला वाटलं की तुम्ही प्रायमरी सुद्धा जर्मनीमधूनच शिकलात. आणि एका इंटरव्ह्यू मध्ये, तो कोर्स झाल्यानंतर एका इंटरव्ह्यू मध्ये परीक्षेला संपूर्ण देशातून लोक आलेले होते, वेगवेगळ्या देशातून. इंग्लिश बोलण्याची सुद्धा परवानगी होती, पण ही जर्मन मध्येच बोलत राहिली. तिच्या ते लक्षातही आलं नाही आणि इंटरव्ह्यू संपला तेव्हा तिला कळलं की इंग्लिशचा आधार न घेता तिने संपूर्ण इंटरव्ह्यू जर्मन मध्येच दिला. तिथे गेल्यानंतर ही वयाने सर्वात मोठी होती. वयाची सवलत तिला जर्मन सरकारने देऊ केली होती. तिथे गेल्यानंतर जी पहिली परीक्षा झाली तेव्हा सगळ्या देशांमधून आलेल्या विविध लोकांमधून, तेही सगळे निवडूनच आलेले होते, ही पहिली आली. आणि तिने सिद्ध केलं की वयाची जी सवलत तिला दिली गेली आहे ती वाया गेलेली नाहीये. असे अनेक ह्या पुस्तकाची वैशिष्ट्य सांगता येतील. एकेकाळी नवरा गेल्यावर देव तळ्यात सोडून येणारी संगीता आज अध्यात्माच्या वाटेवर आहे. तिने लिहिलंय, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की एखाद्या आध्यात्मिक संस्थेचा आम्ही भाग होईल.
बसचे पैसे वाचावेत म्हणून 2-3 किलोमीटर पायपीट करणारी संगीता जर्मन मध्ये गेली शिकायला आणि मुलांच्या आग्रहामुळे युरोप फिरून आली. तिच्या मुलांचं कौतुक केलं पाहिजे. मुलांनी तिला अतिशय साथ दिली. मुलंच तिची पालक बनली. मुलांवर संस्कार अर्थात तिने केले होते. एकल पालक होती ती. तिने लिहिलेलं आहे की एकदा मिस्टर गेल्यानंतर मोठे अधिकारी आले त्यांच्या घरी आणि त्यांनी सांगितलं की 1 दिवसाचा पगार आम्ही तुम्हाला देऊ करणार आहोत सगळ्यांचा. तिने तो नाकारला. तिने सांगितलं की नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पाहिजे तर तुम्ही वापरू नका, मुलांच्या नावाने एफडी ठेवा. तिने सांगितलं नाही. मुलांना मग कायम अशा मदतीची सवय होईल. त्यांना सहानुभूतीने मला वाढवायचं नाहीये, मला त्यांना आत्मनिर्भर करायचं. हा संवाद तिच्या मुलाने ऐकला. 13-14 वर्षाचा होता. 1 महिन्याने त्याच्यानंतर शाळेतनं घरी येऊन त्याने सांगितलं, आई शाळेने मला मदत आज देऊ केली, ती मी नाकारली. त्या साहेबांना सांगत होतीस की मी ही मदत घेणार नाही, हे पैसे मी घेणार नाही, ते मी ऐकलं होतं. तेव्हा तिच्या लक्षात आलं तिने पैसे नाकारले, ते फुकट गेले नव्हते. तो संस्कार तिच्या मुलाच्या मनावर रुजला होता. ग्रीनिच मध्ये मी ह्या पुस्तकामध्ये जी 2 टोकं आहेत, ग्रीनिच मध्ये ती गेली. मुलांनी तिला आग्रह केला होता की तू जर्मनला जातेस तर युरोप फिरून ये. तिने लिहिलंय की फिरत असताना द रॉयल ऑब्झर्वेटरी ग्रीनविचची वास्तू एका टेकडीवर होती. जगप्रसिद्ध सायंटिफिक साईट ही जगाच्या मुख्य रेखावृत्तावर 0 रेखांशावर दोन्ही बाजूंना पाय ठेवून मी उभी राहिले तेव्हा जगाचं भान विसरले. एक पाय पौर्वात्य देशात, एक पाश्चिमात्य देशात. तिला वाटलं हल्लीपर्यंत महाबळेश्वर गोवा फिरून येणं हीच पर्वणी मानणारी, पनवेल ते गिरगाव कसं जायचं माहित नसणारी किंवा जाता येत नाही म्हणून रडू येणारी मी साधी गृहिणी आज जग पादाक्रांत करत इथपर्यंत पोचले. हे सगळं स्वप्नवत आहे. हे पुस्तक सासू सासऱ्यांच्या जाचाने रडणारी संगीता, निमूटपणे तो सहन करणारी आणि कर्तव्य कठोर. MPSC चे झाल्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर तिला पोस्टिंग मिळाली मोठी. तेव्हा तिला कर्तव्य कठोर होऊन बऱ्याच वेळा तिचे आपलं कर्तव्य पार पाडावं लागलं आणि तेव्हाचे तिने ते अनुभव दिले ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. सिसिलिया कार्वाल्लो यांची प्रस्तावना, अतिशय सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे आणि संगीताची कृतज्ञतेची 2 पानं तर वाचण्यासारखी आहेत मुळातूनच. तर असं हे पुस्तक आत्मकथनांची वाढवेल शान, आत्मचरित्र हुमान. आत्मकथनांची वाढवेल शान, आत्मचरित्र हुमान. कळण्या नवीन आत्मभान. श्रोते हो वाचायलाच हवं आत्मचरित्र हुमान. वाचायलाच हवं आत्मचरित्र हुमान. धन्यवाद. वा 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 वा. सुंदर. युद्धस्य कथा रम्या. आपण म्हणतो खरं, पण भारत पाकिस्तान असं युद्ध होईल की काय अशी शंका जरी मनाला चटून गेली तरी आपण चिंतित होतो. मग जे देश सतत युद्धाच्या छायेत वावरत असतात त्यांचं काय, तिथल्या लोकांचं काय. मे 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये सतत आपल्या कानावर येत होतं गाझा पट्टी, वेस्ट बँक, इस्रायल, पॅलेस्टाईन संघर्ष, हमास संघटना, हवाई हल्ले. पण मुळात इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आहे तरी काय हेच आपल्या लक्षात येत नाही. आता कोणी म्हणेल ते तिकडे लांब इस्रायल, आपण का जाणून घ्या. पण नुकतंच अफगाणिस्तानच्या उदाहरणात आपण पाहिलं की जर तुमचा देशच बळकट नसेल, सुरक्षित नसेल तर तुमची स्थावर जंगम मालमत्ता, तुमचा पैसा अडका सगळं व्यर्थ आहे. आणि देशप्रेम म्हणजे काय, देश सुरक्षित ठेवणं म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकाच्याकडे बघायला पाहिजे. शिवाय लॉकडाऊन मध्ये आपण सगळे वेब सिरीज पाहत होतो किंवा एरवीही आपण मालिका पाहतो. त्यातला प्रत्येक एपिसोड नाट्यमय अशा उत्कंठापूर्ण शेवटावर येऊन थांबतो. हे
झालं काल्पनिक गोष्टी, मग रोमहर्षक, ऐतिहासिक, नाट्यमय, साहसी घटनांनी भरलेल्या तरीही खरी मार्गदर्शक कहाणी सांगणाऱ्या एखाद्या नवीन पुस्तकाच्या शोधात जर असाल तर वाचन प्रेमींनो, तुमचा शोध एका आणि एकाच पुस्तकाशी जाऊन थांबेल. त्या विलक्षण पुस्तकाचं नाव आहे स्वप्न पंखांना आकाश थिटे. स्वप्न पंखांना आकाश थिटे त्याचे लेखक आहेत इस्रायलचे शिल्पकार स्वतः शिमोन पेरेस. शिमोन पेरेस यांच्या नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मेधा अलकारी यांनी स्वप्न पंखांना आकाश थिटे या पुस्तकात नितांत सुंदर असा मराठीत अनुवाद केलेला आहे. इस्रायल नाव उच्चारताच आपल्याला आठवतं त्यांचं जाज्वल्य देशप्रेम, कृषी क्षेत्रात, विज्ञान क्षेत्रात, तंत्रज्ञानात त्यांनी घेतलेली गरुड झेप, त्यांच्या इथली सदैव युद्ध सदृश्य परिस्थिती. पण हे पुस्तक वाचताना या नव्या युगातील स्टार्टअप देशाविषयी आपल्याला ज्या आश्चर्यकारक गोष्टी कळत जातात त्याने आपण विस्मयचकित होत जातो. आज आपण सर्रास वापरतो ती GPS प्रणाली ही इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित आहे. स्वनिर्मित उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडणाऱ्या मुठभर देशांच्या यादीत इस्रायल आहे. सिलिकॉन व्हॅली नंतर, अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली नंतर इस्रायलच्या तेल अविवचा क्रमांक लागतो. अभिनव प्रकल्प हाताळणाऱ्या देशांच्या जागतिक क्रमवारीत इस्रायलने अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनना केव्हाच मागे टाकले. आजूबाजूचे सगळे देश इस्रायलच्या जन्मापासून तो बेचिराग करण्यावर ठाम असताना हे सगळं त्यांना कसं शक्य झालं? अशी कोणती जादू त्यांना गवसली की आपल्या आगेमागे स्वातंत्र्य मिळून अल्पावधीत ते इतक्या आपल्या पुढे जाऊ शकले, इतकी प्रगती करू शकले? शिमोन पेरेस यांनी नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स या पुस्तकात याबद्दल सगळं उलगडून सांगितलेलं आहे. 2000 वर्षांच्या हद्दपारीच्या काळात जगभरात ज्यूंवर किंवा यहुदींवर अनवनीत अत्याचार झाले. 6 दशलक्ष निष्पाप यहुदींची हत्या करण्यात आली. अशा मारल्या गेलेल्या किंवा सुदैवाने त्यातून बचावलेल्या यहुदींनी एक आणि एकच स्वप्न पाहिलं, ते म्हणजे आपल्या प्राणप्रिय अशा मातृभूमीला परत येण्याचं. जमीन म्हणून ढलपीच्या आकाराचा वैराण वाळवंट त्यांना जमीन म्हणून देण्यात आलं. त्याचा आधुनिक तंत्रज्ञानाचा बादशाह असा कायापालट संगतवार हकीकत म्हणजे स्वप्न पंखांना आकाश थिटे. पोलंडमध्ये विश्नेवा येथे शिमोन पेरेस यांचा जन्म झाला. 11 वर्षाचे असताना त्यांना पॅलेस्टाईनला, मॅन्डेटरी पॅलेस्टाईन म्हणजे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली यहुदींची मातृभूमी, तिथे येण्याची संधी मिळाली. शिमोन आणि त्यांची भावंड आई वडील सुदैवी ठरले, कारण आजोबांचं वय आणि आजोबा धर्मगुरू होते गावचे, ते पाहतात ते गावातच राहिले विश्नेवा येथे. शिमोन आणि त्यांचे आई वडील भावंडांसकट इथे आल्यानंतर मॅन्डेटरी पॅलेस्टाईनला काही दिवसांनी नाझी जंगल पार करून आले. विश्नेवात सगळ्या ज्यूंना किंवा यहुदींना चौकात उभं केलं, छोट्या लाकडी सिनेगॉग मध्ये कोंबण्यात आलं आणि बाहेरून इमारत पेटवून दिली. जे गावात लपले होते त्यांना वेचून वेचून मारलं. धर्मगुरू असलेल्या आजोबांचा मात्र त्यांच्यावरचा प्रभाव कायम राहिला. त्यांनी लिहिले, आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मला आसपास आजोबांचं अस्तित्व जाणवू लागायचं. शिमोनचा जीवन प्रवास आणि इस्रायलचा जीवन प्रवास एकमेकात बेमालूमपणे मिसळून गेले होते. मॅन्डेटरी पॅलेस्टाईनला आल्यानंतर सुरू झालेला शिमोन यांचा प्रवास बेन शेमेन या युवाग्राम मध्ये कसा बहरला, तिथे झालेल्या गुणांची पेरणी, त्यांची पुढे आयुष्यभराची शिदोरी कशी झाली, डेव्हिड बेन गुरियॉन हे त्यांचे राजकारणातले गुरु कसे झाले, पक्षात विविध पदे भूषवित संरक्षण मंत्री ते पंतप्रधान, इस्रायलचे 9वे राष्ट्राध्यक्ष असा त्यांचा अशक्य कोटीतला प्रवास कसा झाला, आणि त्याचबरोबर इस्रायलचा थक्क करणारा प्रवास. बरं, हे दोन्ही एकमेकात इतकं मिसळून गेलं होतं आणि इस्रायलशी त्यांचं जीवन, अवघं जीवन इतकं एकरूप झालं होतं की 2016 साली जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा पंतप्रधान नेतान्याहू, जगभरातले नेते जमले होते इस्रायलमध्ये त्यांना श्रद्धांजली व्हायला. तेव्हा नेतान्याहू म्हणाले
की इस्रायलच्या आयुष्यातला हा पहिला दिवस जेव्हा शिमोन पेरेस त्याच्यासोबत नाही. या पुस्तकावर पानापानावर इतक्या नाट्यमय घटना आहेत, रोमहर्षक प्रसंग आहेत की आपण चलत चित्रपट पाहतोय, प्रत्येक पानावर एक एपिसोड काढता येईल, एक वेब सिरीज काढता येईल, इतक्या नाट्यमय घटना आहेत. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीत इस्रायलच्या अस्तित्व ठरावावर विविध देशांचे मतदान झाले. तो श्वास रोखून टाकणारा प्रसंग, अक्षरशः श्वास रोखणारा प्रसंग, मतदानाच्या दिवसापर्यंत 7 राष्ट्रांनी त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. 26 नोव्हेंबर 1947 हा तो दिवस. युनायटेड नेशन्सच्या ह्याच्यामधील चर्चेचं थेट प्रक्षेपण रेडिओवर होतं आणि ते इस्रायल मधल्या नव्हे तर जगभरातील प्रत्येक यहुदी कानात प्राण आणून ऐकत होता. 6 दशलक्ष निष्पाप युरोपियन यहुदींची जी हत्या झाली होती, त्या सगळ्यांचे आत्मे तो क्षण ऐकत असणार याच्याविषयी शिमोनना खात्री होती. आणि हातोडीचा आवाज आला. मतदान संपल्याची ती खूण होती. 33 राष्ट्रांनी ठरावाच्या बाजूने मत दिलं होतं, 13 विरुद्ध गेली होती आणि 10 तटस्थ. संपूर्ण यहुदींचा इतिहास बदलणारा तो क्षण होता. 6 लक्ष यहुदींचे आत्मे त्या कराराने, त्या स्वातंत्र्याने तृप्त झाले, कारण त्या करारामुळे 2 राष्ट्रात विभाजन झालं, एक अरब आणि एक यहुदी. तर स्वातंत्र्यानंतर अरबांकडून हल्ले होणार हे निश्चित होतं, कायम लष्करी संघर्ष राहणार हे निश्चित होतं, ही स्वातंत्र्याची किंमत इस्रायलला द्यावी लागणार हे निश्चित होतं. आणि हे देशप्रेम, हे जाणून घेण्यासाठी देशप्रेम आपण 24 जानेवारी आणि 15 ऑगस्टला व्हॉट्सअपवर डीपी लावतो आणि आपल्याला देशप्रेम झालं असं वाटतं. देशप्रेम काय चीज आहे हे जाणून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. पानापानावर नाट्यमय संघर्ष आहे. परक्या भूमीवर जाऊन अंधारात विमानं नेऊन अतिरेक्यांशी 2 हात करून विमानाने ओलिसांना परत आणण्याचे थरार नाट्य, एटेंबीची मोहीम. 100हून जास्त ओलिसांची त्यावेळी केलेली सुटका, जगप्रसिद्ध डिमोनाची उभारणी, बॉर्जेस मोनेरी या फ्रेंच पंतप्रधानांनी त्यांचे सरकार कोसळल्यावरही ठरावावर केलेली सही, हा अविश्वसनीय थरारक प्रसंग आहे. बॉर्जेस मोनेरी यांचं सरकार कोसळलं, पण त्यांनी शिमोनना शब्द दिला होता की मी तुमच्या बाजूने ठरावावर सही करीन. शिमोनने त्यांना सांगितलं, पण मला पूर्वीचा अनुभव असा नाहीये. बॉर्जेसने सांगितलं, नाही, माझा हा शब्द आहे. त्यांनी शब्द दिला, पण काही दिवसातच बॉर्जेस मोनेरी यांचं सरकार कोसळलं. आता काय होणार? बॉर्जेस मोनेरी शांतपणे आपल्या कार्यालयात गेले. सरकार कोसळल्यानंतर ड्रॉवर उघडला. इस्रायलसाठी शिमोनना देण्यासाठी जो ठराव तो त्यांनी पेपर बाहेर काढला. आपलं स्वतःचं सरकार कोसळल्याच्या वर एक पंतप्रधानांनी केलेली ही कृती आहे. त्यांनी तो पेपर बाहेर काढला, स्टॅम्प मारला आणि आदल्या दिवशीची सही केली. हा खरोखर थक्क करणारा प्रसंग आहे. जगभर गाजलेले आणि गौरवलेले 6 डे वॉर, इस्रायलची आर्थिक संकटांवर मात, या सगळ्यामध्ये आपल्याला भारून टाकणारे, वाचकांना भारून टाकणारे क्षण येतात. बेकायदेशीर शस्त्र खरेदी. इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली, पण लगेच पॅलेस्टाईन आणि शेजारील अरब राष्ट्रे हल्ला करणार हे पाळण्यातलं बाळही सांगू शकलं असतं. त्यामुळे शस्त्रासंबंधी काहीही माहिती नसलेल्या शिमोन पेरेस यांच्या हातात जेव्हा गुरियोननी कागद सोपवला आणि सांगितलं, लवकरात लवकर ही शस्त्र खरेदी करायच्या मागे लाग, तू आजपासून सैन्याचं सगळं बघायचं, तेव्हा वाटलं त्यांना की ही तर अगम्य भाषेतील वाणसामान यादी आपण वाचतोय. हे खरं तर ज्यांचं काम होतं ते मुख्याधिकारी डोरी यांच्या टेबलाचा ड्रॉवर शिमोनने उघडला की इथे तरी आपल्याला काही माहिती मिळेल. तर एका जनरलने जो हे शस्त्र खरेदी करू शकला असता त्याचे पत्र त्यांनी गुरियोनसाठी लिहिलं होतं. आणि ते पत्र त्यांनी लिहिलं होतं, त्याच्यात त्या सेनापतीने ते पद नाकारल्याचं पत्र होतं. जे पद शिमोनने स्वीकारलं ते त्या सेनापतीने नाकारलेलं सक्षम असून, आणि त्यात त्याने कारण लिहिलं होतं की 6 दिवसांचा सेनापती होण्यात मला काही रस नाही.
तर शिमोनने चौकशी केली की बाबा हे काय बुवा, पद का नाकारलं आणि 6 दिवसांचा सेनापती म्हणजे काय? तर कारण होतं बंदुकीच्या गोळ्या. जर खरोखरच युद्ध सुरू झालं असतं तर इस्रायलकडे फक्त 6 दशलक्ष गोळ्या शिल्लक होत्या. 1 दिवसाला 1 दशलक्ष गोळ्या लागणार होत्या, म्हणजे फक्त 6 दिवस पुरेल एवढाच साठा होता. जर युद्ध झालं आणि 6 दिवसात साठा संपला तर हे महाभयंकर चित्र होतं. पण त्यांना, शिमोनना त्याही पेक्षा धक्का बसला. त्या जनरलच्या वागण्याने. त्यांनी लिहिलंय, हे काम त्यांनी नाकारण्याने मला धक्का बसला. शिमोनना वाटलं जो आपला देश अजून पुरता जन्मलाही नाही त्याची रक्षा करण्याची ही हाक आहे ना, तेव्हा इतिहासाची, भविष्याची शान राखणारं उत्तर फक्त होकारातच हवं. त्यांनी पुढे लिहिलंय की बेन गुरियननी दिलेल्या शस्त्रास्त्रांच्या यादीची भले मला माहिती नसेल, अनुभवाने मी तोकडा असेन, हुद्द्यानेही तोकडा असेल, पण तरीही युद्ध, शस्त्र, दारुगोळा संघटन या गोष्टींबद्दल त्वरित निर्णय घेणं आवश्यक होतं आणि या आव्हानांपासून दूर पळण्यापेक्षा मी ती स्वीकारायचं ठरवलं. मंडळी, अमेरिकन लष्कराकडे असलेली जास्तीची विमानं खरेदी करण्याचा शिमोन यांचा प्रयत्न एकदा सपशेल फसला. अमेरिकी नियमाप्रमाणे अमेरिकेने विमानांचे आणि पंखांचे तुकडे केले, पण इस्रायलच्या ही विमानं आम्हाला हवीत या मागणीला भीक घातली नाही. पण शिमोन आणि इस्रायलकडे होता एक जादूगार, अल श्वमीर. टेक्सास जंकयार्ड मधील विमानाचे ते सुटे भाग त्याने जोडले, त्याची चाचणी घेतली आणि ते इस्रायलला पाठवले, अर्थात बेकायदेशीरपणे. त्यासाठी शिमोन आणि अल-श्वमीर वेगवेगळ्या गुप्त योजना आखत. एकदा तर सिनेमातील प्रॉपर्टी म्हणून विमानं अमेरिकेबाहेर नेली. त्याकरता एक बनावट सिनेमा कंपनी काढली. एक्स्ट्रा नट भाड्याने बोलवले. सिनेमातील सीन प्रमाणे ती उडवली आणि धावपट्टीवर यायच्या ऐवजी ती विमानं गेली झेकोस्लोवाकियाला. तिथे शस्त्र आणि दारुगोळा भरून थेट इस्रायलला वाचताना वाचक थरारून जातो. अर्थात नंतर 1954 मध्ये पहिल्या विमानगृहाचं बांधकाम सुरू केलं. प्रचंड खर्चिक असल्याने जबरदस्त अंतर्गत विरोध सुरू असताना सुरू केलं. 1959 साली पहिलं विमान बनवलं. पुढे ज्याने 6 डे वॉर मध्ये इस्रायलच्या सीमांचं रक्षण केलं. नंतर इस्रायलने विमानं निर्यात केली. इस्रायल एव्हिएशन इंडस्ट्री नंतर इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री झाली आणि त्यांनी घेतलेली आकाश झेप जगाला अचंबित करून गेली. या सगळ्यामध्ये शिमोन यांच्या नेतृत्वाचा कस लागला. त्यातून या सामान्य युवकाचे असामान्यत्व बहरत गेले. शिमोन सतत मोठी स्वप्ने पाहत गेले, प्रचंड आशावादी राहिले, सर्जनशील राहिले, अस्तित्वात नसलेल्या पर्यायांचा ध्यास घेत गेले. शत्रूला मित्र बनवण्याची जगावेगळी जिद्द त्यांनी बाळगली. प्रसंगी जीवाचा आटापिटा केला, मुत्सद्देगिरीपणाला लावली. एका माणसाने शिकावं तरी काय काय हो. सैन्यातील बारकावे शिकले, कॉम्प्युटर शिकले, नॅनो तंत्रज्ञानाचे महत्व शिकले, परमाणुशास्त्र, रसायनशास्त्र यांचा अभ्यास केला. इंग्रजी भाषण करण्या एवढ्या आत्मसात केल्या. संघटन कौशल्य, कल्पकता, किती गुण वर्णावे. या सगळ्यापाठी एक आणि एकच ध्यास होता, प्राणप्रिय इस्रायलचं संरक्षण आणि त्याला बलशाली करणं. पहिली 2 दशके ते ससाणा व्हावे लागलेले हे उत्तुंग व्यक्तिमत्व नंतर 4 दशके इस्रायलच्या शांती प्रयत्नातील सर्वात बुलंद आवाज ठरले. कारण त्यांच्याच शब्दात सांगायचं तर शांती ही अखिल मानवजातीच्या आत्म्याची आंतरिक इच्छा आहे. याच गाढ विश्वासाने त्यांनी पॅलेस्टाईन अतिरेक्यांशी समझोत्याशी बोलणी केली आणि 1994 सालच्या नोबेल शांती पुरस्काराचे ते मानकरी झाले. या पुस्तकातील काही वाक्य मनात घर करून राहतात. शिमोन पेरेस यांचे गुरु गुरियॉन यांची शिकवण होती, शांतपणे ऐकून घेणे ही आदर्श नेतृत्वाची गुरुकिल्ली आहे. या किल्लीने आपण कटू चर्चा आणि राजीनाम्याचे कागद अशा रूपात तोंडावर धाडकन आपटलेले दरवाजेही उघडू शकतो. काम होऊच शकत नाही असं एखादा तंत्रज्ञ म्हणत असेल तर दुसरा तंत्रज्ञ शोधा. शिमोन यांचा ठाम विश्वास होता, स्वप्न साकार होण्याआधी ती पाहावी लागतात. आपण नुसतं अद्यावत होऊन भागणार नाही तर उद्यावत झालं पाहिजे. इस्रायलवर जशी संकट आली तशी शिमोन पेरेसवरही आली. देशांतर्गत प्रचंड राजकारण, स्वतःच्या पक्षातील विरोधक, त्यांनी केलेला उपहास, दोषदर्शन, भली मोठी आर्थिक संकट, या सगळ्यातून तावून सुलाखून हा देशभक्त उजळत गेला.
म्हणून ते एका ठिकाणी म्हणतात, यशाने माझा आत्मविश्वास दुणावला तर अपयशाने माझा कणा पोलादी झाला. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील शिमॉन पेरेस यांची धीरोदात्त छबी आणि आतील कृष्णधवल रंगातील छायाचित्र पुस्तकाचं सौंदर्य वाढवतात. आकर्षक छपाई आणि अनुवादिकेचं मोकळं मनोगत या पुस्तकाच्या जमेच्या बाजू शालेय अभ्यासक्रमात धडे म्हणून लावावीत एवढे सुंदर शिकवण हे पुस्तक देतं. आजच्या तरुणाईने वाचलंच पाहिजे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्याला गंध नाही त्यालाही समजेल आणि तरीही उत्सुकतेचा धागा घट्ट पकडत हे पुस्तक ओघवत्या निवेदनाने इस्रायलची लोकविलक्षण कहाणी सांगते. मेधा अलकारी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलाय. तो इतका तंतोतंत उतरलाय की ज्याप्रमाणे अनेक भाषा शिकले त्याप्रमाणे जणू काही शिमॉन मराठी शिकून आपल्याशी मराठीतून संवाद करतायत आणि या हृदयीचे त्या हृदयी घालतायत. अर्थात या सोप्या वाटणाऱ्या भाषांतरामागे अनुवादिकेचे प्रचंड कष्ट आहेत. हे पुस्तक हातातून खाली ठेवलं जातं पण मनातून जात नाही, डोक्यातून नाहीच नाही. आज इस्रायलला एक नाही अनेक शिमॉन हवे. तिथले अनेक तरुण स्वप्न पाहतायत. त्यांच्या पंखात कमालीची ताकद आहे. त्यांच्या स्वप्नांना स्वच्छंद आकाश द्यायला तोच शिमॉन जन्मायो. आज शिमॉन असते तर पॅलेस्टाईन आणि इस्रायल मधील संघर्ष टळला असता असं नाही, किंवा शांततेकडे झुकलाही असता. निदान शिमॉननी त्यासाठी जीव ओतून प्रयत्न केले असते. म्हणून असं म्हणावं असं वाटतं, या शिमॉन या, पसरून बाहू तुमच्या स्वागता, इस्रायलची समस्त जनता. स्वप्नांची त्या सत्यता पटे जर वाचकाच्या रुजेल मनी, वाचकाच्या रुजेल मनी, ठसेल मनी, स्वप्न पंखांना आकाश थिटे, स्वप्न पंखांना आकाश थिटे. धन्यवाद. वा वा. हो. अं, इतकं सुंदर आता त्यांचं व्याख्यान किंवा समीक्षा झालेली आहे. त्यानंतर मी बोलणं म्हणजे काहीतरी खिरीमध्ये मिठाचा खडा टाकणे वगैरे असं होईल असं मला वाटतं. पण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन या न्यायानं आता मला बोलणंच भाग आहे. मुळात त्यांच्या उपक्रमाबद्दल मी असं बोलेन की त्यांनी इतकं सुंदर उपक्रम चालू केलेला आहे आणि त्यांच्या ज्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांचा थोडासा आढावा घेऊया आधी आणि मग आपण त्यांच्या व्याख्यानाकडे जाऊया. तेजस्वी राणे ह्या बंगलोरहून आता जॉईन होतात. पूर्वी मुंबईहून व्हायच्या. त्या म्हणतात, तुझं प्रोत्साहन, नवीन सभासदांना सामावून घेण्याचे धडपड, साहित्य प्रेमींचं प्रेम आणि आवड हे सगळं थक्क करणार आहे. हा वारसा तुला आईकडून मिळाला. तुझ्यासारखी मंजुळ स्वरात बोलणारी मैत्रीण. म्हणजे आपण ह्या मंजुळ स्वरांचा आता जवळजवळ 1.5 तास अव्याहतपणे अनुभव घेऊन त्यात चिंब भिजलो आहोत. त्यामुळे त्याच्याबद्दल आता वेगळं काही बोलणं नको. केवळ हे आपलं भाग्य आहे. म्हणजे मला इथं जास्त आवर्जून सांगायचं आहे की एखादी वाईट घटना घडल्यानंतर, आई वगैरे गेल्यानंतर निष्क्रिय होतो किंवा मग उलट्या बाजूने आपल्याकडे पैसा असेल, छान छोकीत राहणं किंवा मैत्रिणींच्या गटामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगणं, हे दोन्हीही राधिकाताईंनी नाकारलं. आणि त्या म्हणून मंजुळ स्वराशी त्यांची मैत्री आहे. त्याचं कारण आहे की मुळात त्यांनी निवडलेली पुस्तकं अतिशय उत्तम आहेत आणि त्यांच्यासारखी मैत्रीण आपल्याला मिळाली आहे. आपलं हे नातं तसंच पुढं राहावं असं मला वाटतं. आणि हे सगळं जे छान आहे त्या आरंभापासून आतापर्यंत करताहेत. जयश्री परांजपे म्हणताहेत की ही राधिका म्हणजे केवळ इथे बसून आता आपल्या समोर बोलते अशी त्यांच्या मंडळात नसते, तर खुर्च्या लावणं, माईकची व्यवस्था करणं, निवेदन, हा सगळा वन मॅन शो ती करत असते. आम्ही फक्त परीक्षण करतो, पण ती आमचं कौतुक करते. अल्पोपहार ती स्वतःच्या स्वखर्चानं देते. मला वाटतं इथे टाळ्या पडतील. वा वा वा. गुरुपौर्णिमेला त्यांनी ते पत्र तिला लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या म्हणतात, तू गुरुस्थानी आहेस. तुझ्यामुळे लिखाणाला शिस्त आली. इतरांचं परीक्षण ऐकून वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या. मुद्देसूद नेमकं कसं लिहावं
5 मिनिटात भाषण परीक्षण कसं संपवावं यावर आम्ही पण भर देऊ लागलो आणि तुझं मार्गदर्शन वेळोवेळी उपयोगी पडू लागलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिन्यातल्या शेवटच्या शुक्रवारचे प्रत्येक जणी त्या आवडीने वाट पाहतात. लेखनात उत्साह आहे. कोणी केवळ लिहित नाही तर आता बक्षीसही मिळवायला लागल्यात. सुजाता नावाची त्यांची जी मैत्रीण आहे, तिने पण लिहिलेलं आहे की छान उपक्रम. वाचन वेडी तर मी होतेच. अनेक संस्थांमध्ये वावरणाऱ्या 100 पुस्तके तुमच्या दारी हेही काम करते. पण या ग्रुपमध्ये बोलण्याची संधी मिळते, मत मांडता येतं. हे खूप मोलाचं आहे. इथे वाचनाला एक प्रकारची शिस्त मिळाली. विशिष्ट लेखक विशिष्ट पुस्तके वाचू लागले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर बोलणं, टिपणं काढणं हे मोस्ट इम्पॉर्टंट. आणि वाचन प्रेमींची मांदी आळी जमली, ही जमेची बाजू आहे. आणि राधिकाताई इथे थांबल्या नाहीत, तर या मैत्रिणीमध्ये त्यांनी साहित्याचे खेळही घेतले, हे मला आवर्जून सांगायचं आहे. आणि हे सगळं श्रेय ते आपल्या आईला देतात. आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभीच त्यांनी गणरायाचं वंदन केलं आणि आपल्या रवींद्र सरांच्या नावाचा जो काही फोड असते ती करून त्यांनी सांगितले की रवी आणि इंद्र असे दोन्ही एकत्र आलेत आणि त्यांची जी ओळख होती ती आपण करून दिली. त्यांना खूप आवडली. त्यामुळे आज त्यांचं 2 किलो वजन वाढलेलं आहे. याचा आनंद त्यांच्या पतिराजानेही होणार आहे. श्रोत्यांशी संवाद साधताना ज्ञानेश्वरांचा त्यांनी उल्लेख केला. वक्ता वक्ता वक्ताची नव्हे श्रोते नव्हेनं. म्हणजे तळ हातामध्ये 100 त्यांनी आपल्याला पॉइंट सांगितले. ते 100 टाळ्या वाजवल्यानंतर आपला हुरूप वाढत जातो आणि मग साहित्याच्या पलीकडे विंदांचं वर्णन करताना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत. म्हणजे साध्या सोप्या शब्दातून वाचकाला जिंकणारे मान्यवर लेखक किंवा त्यांचे शॉर्ट फॉर्म कसे झाले याचाही त्याने एक सुंदर किस्सा आपल्याला सांगितला. त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. पण हे एवढं सांगेन की विंदा म्हणजे प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्याप्रमाणे लिहिणारे. पत्नी बरोबर गेल्यानंतर परत फिरायचं फिल्म बघून झाली, तेव्हा विंदानी सहज केलेला हा विनोद म्हणूया किंवा वास्तव म्हणूया, की आता फिल्म बघून विंदांचा आपल्याला आता समारोप घ्यायचा आहे आणि आता खऱ्या विंदांवर आपल्याला घरी जायचं आहे. बायकोचं भाग्य, नवऱ्याचं भाग्य हे सगळं त्यांनी छान सांगितलं. वांदऱ्याहून माटुंग्याला भाजी आणणारे विंदा, तरुण प्राध्यापकांची नोकरी वाचवणारे विंदा आणि अर्ज नाही, पेन्शन नको किंवा कोणाचंही काम त्यांना आवडत नसे. जी माणसं खरंच अंतर्यामी फुललेली असतात किंवा अत्यंत कष्टाशी ज्यांचं नातं असतं, त्यांना दुसऱ्याचं खरंच काम आवडत नाही. ते कलाकार होते, वादक होते, बालकविता लिहायचे आणि आपल्याच मुलांकरता केवळ कविता नाही लिहिल्या, तर संपूर्ण महाराष्ट्राचे विंदा आजोबा म्हणून गाजले. धाकट्या मुलाच्या स्वभावाचा त्याने आपल्या साहित्याशी कसा जोडून घेतलेला संपर्क आहे, की धाकटा मुलगा तू हा म्हणजे काय घाबरट, तर त्याच्याशी कवितातून बोलण्याचा त्यांनी केलेला जो प्रयोग आहे आणि प्रत्येकाच्या मनाचा विचार करणारे कविता. माहेरच्या माहेरचा निरोप घेऊन येणाऱ्या त्या सुवासिनीचं त्यांनी वर्णन केलं, की तिला जे दुःख झालं ते टांगेवाल्याला कळलं. म्हणजे त्या काळात माणसं कशी होती, समाज कसा होता आणि एक टांगेवाला सुद्धा किती हृदयग्राही असू शकतो किंवा समोरच्याचं दुःख जाणू शकतो. न बोलता तिला काहीतरी राहिलंय हे पाहून त्यानं तिला परत आणलं आणि अशा तऱ्हेनं ही जी काही एक संवेदना जागवली. अरुणा ढेरेंची आपल्याला त्यांनी आठवण सांगितली, की कार्यक्रमापूर्वी मानधनाविषयी कुरबुर करणारे विंदा आणि त्यानंतर आपलं सर्वस्व एखाद्या संस्थेला बहाल करणारे विंदा यांच्यामध्ये जमीन आसमानाचा असणारा फरक आहे. मला असं वाटतं, की कार्यक्रमात ते जेव्हा
अपुऱ्या मानधनाविषयी बोलत असतील तेव्हा ते फक्त स्वतःचा विचार करत नसतील, तर आपल्या बरोबर असलेल्या इतरांची परिस्थिती जाणून त्याकडे शिक्षकांना किंवा काव्य करणाऱ्यांना, साहित्यिकाला अत्यंत ₹1, 8 आणे वगैरे मानधन असे आणि म्हणून त्याचा त्यांनी नीट विचार केला आहे आणि 1,00,000 धनादेश पुन्हा त्याने अरुणेनं त्यावेळी सांगितलेली जी कथा आहे, ते ऐकून अरुणाताईंना काय वाटलं असेल हे आपण त्यांना भेटल्यानंतरच कळेल. तुकोबा आणि शेक्सपियर ही कविता अत्यंत जीवाभावाची, आपल्या सगळ्यांना आवडलेली. घंटा ही मंजिरी, प्रत्येकाची वाट वेगळी, वेगळी वाट वेगळाले काटे. वाचकांचे अनेक थर असतात हे विजया राजाध्यक्षांना त्यांनी सांगितलं आणि कुठलाही थर वंचित ठेवणं हे पाप आहे. तर सर्व झाडे एकसारखी वाढली पाहिजेत. मुलगी जया गणिताचे स्कॉलर असले तरी वडिलांचं गणित सोडवण्यात तिने दिलेली सोड चिठ्ठी मात्र आपल्याला अवाक करणारी आहे. आपल्याला असा प्रश्न पडला असेल की जसा राधिकाताईंना किंवा साहित्यकारांना पडला की मराठीत एवढे मोठे साहित्यकार असूनही विंदानाचा अवॉर्ड का? तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला माहित आहे की एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांनी तो मान सन्मान स्वीकारला आणि तो सन्मान स्वीकारताना कलामांची जी प्रतिक्रिया आहे ती आपल्याला अक्षरशः अंतर्मुख करायला लावणारी आहे की करा. हा हा अब्दुल कलामांच्या हस्ते 2003 मध्ये हा सन्मान स्वीकारताना त्यांनी असं म्हटलं की अब्दुल कलाम म्हणले की यंत्रावतार मी आता समजून घेतला, मी आता मराठी शिकणार आहे. हे मराठीचं केवढं वर्चस्व आहे. पण थोडीशी खंत अशी वाटते की महाराष्ट्रातच मराठीचं आज जे रूप आहे ते आपल्याला मनातल्या मनात तरी दुःखी केल्याशिवाय राहत नाही. आणि आपण सगळ्यांना त्याकरताही काही राधिकाताईंना काही करता आलं तर आपण करूया. आणि मग बापट, विंदा, पाडगावकर एकत्र कसे आले तोही किस्सा त्याने सांगितला, की रक्ता रक्तातील कोसळत भिनते आणि जागृतांनो केव्हा प्राणांच्या काय करा अक्षदा करा. हे सगळं अत्यंत सुरेख, सुरेल आणि सुंदर सांगितलं. आता मी हुमानी या पुस्तकाबद्दल बोलणार आहे आणि आरंभीच मी सांगते की ज्या दहिवडीला गोंदावल्याजवळ दहिवडी आहे तिथून ते त्यांची आंधळी किंवा ते मलवडी वगैरे गावं 2-2 किलोमीटरवर आहेत. माझा त्या गावांशी परिचय आहे आणि मला आता हे सगळं ऐकल्यानंतर इतकं असं वाटायला लागलं, की संगीता धायगुडे ताईंना कधी एकदा जाऊन भेटते आणि त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याकडून काही आपल्याला प्रेरणा घेता येते का? हे मला खूप आठवलं. त्यांनी दुःख भोगलं आणि नजरेनी नजरेला उत्तर द्यावं. अश्रू पुसायला त्यांचे माझ्याकडेच यावे लागले आणि आयुष्याच्या लढाईवर सर्व पातळ्यांवर म्हणजे शिक्षणापासून जे काही जिद्द त्यांचे होते. पुढे त्या जर्मनीत गेल्या, सासूसऱ्यांच्या लाडक्या झाल्या. पण त्याच्या आधी त्याने अनेक अनुभवांचे जे काही काटे पायी रुतवून घेतले आणि नंतर पुढे जे काही सुख आलं, अश्रूंची झाली फुले असंच मला वाटतं. याचं जर त्यांनी नामकरण केलं असतं तर फार बरं झालं असतं. वडिलांकडे कमतरता नाही, पण संस्कार महत्वाचा असतो आणि हे संस्कारच न रडकथा करता आयुष्याच्या अंधारामध्ये त्याने आपल्या जिद्दीचा आणि शिक्षणाचा जो दिवा सतत प्रज्वलित ठेवला, त्याबरोबरच त्याने आपलं सगळं आयुष्य मुलांच्या बरोबरीनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांनी त्यांना केलेला जो काही उपदेशच म्हणूया, की मुले त्यांची गुरु झाली आणि एकेका गोष्टी करता त्यांना सगळं आयुष्य वहावं लागलेलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक हुमानाला त्यांनी आव्हानात्मक दिलेलं उत्तर आणि आपल्या आठवणीत राहणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल म्हणजे मैत्रिणींचा सकारात्मक सपोर्ट किती महत्वाचा असतो. म्हणजे आत्महत्येचे आलेले विचार सुद्धा 10 वर्ष पुढे काय नच येतील अशा पद्धतीनं म्हणजे आजूबाजूची माणसं
आपल्या संस्कारांमुळे आपण ती जोडत असतो. आपले संस्कार जर हेटे असतील तर ते आपल्या आजूबाजूला तशी माणसं येणार नाहीत. सर्व कामे स्वयंपाक करताना किंवा त्याने अभ्यास करताना हे आयुष्य जगताना मला माझ्याही थोडी आयुष्याची आठवण आली. मी सुद्धा माझं पुस्तक कॅलेंडरला लावून ठेवत असे आणि रात्री 1 ते 3 झोपून उरलेल्या वेळात सर्व जबाबदाऱ्या कठोरपणानं म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांचं आयुष्य हिमालयासारखं आहे. पण मीही थोडंसं त्यातलं काही मणभर नाही, कणभर होण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जर त्यांची आवडली असेल, की दिवंगत पतीशी त्यांचा झालेला जो कवितात्मक संवाद आहे आणि त्या संवादाने त्यांना दिलेलं बळ आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाची भाषा संगीतमय, काव्यमय आहे. जीवन बधीर, मन अधीर, शब्द होतात कळ्या. तेव्हा त्यांची कविता जन्माला येते. आज त्या आध्यात्मिक क्षेत्रामधलं दायित्व सांभाळत आहेत, ही तर अत्यंत म्हणजे शब्दांच्या पलीकडील गोष्ट आहे. मुलेच पालक त्यांची बनली हे अत्यंत मोठं आणि 1 दिवसाचा पगार त्याला देऊ केला, तो त्यांनी नाकारला. तोच संस्कार मुलांनी आत्मनिर्भर होताना आईला दिलेली जी काही आश्वासनं आहेत, ती नुसती आश्वासनं नव्हती, तर शाळेने दिलेले पैसे सुद्धा त्या मुलांनी नाकारले. हे अत्यंत आजच्या समाजामध्ये जे लोक आपल्या नुसत्या फायद्याकरता जातीचा किंवा आणखीन कुठला त्याला नॉर्म लावत असतील, तर या सगळ्यांकरता ही अत्यंत महत्त्वाची पोचपावती आहे, की त्यांनी लक्षात ठेवावं, की जगायचं असेल तर सन्मानानं जगावं. नाहीतर कोणाही पुढे काय तुकारामांचं एक आहे, की "जळो जेणो लाजिरवाणे, भिक्षापात्र अवलंबणे." आणि हा खूप मला आवडलं. ग्रीनिच मधलं त्यांचा जो रेखांशावर जगाचं भान विसरलं आणि मग अगदी पनवेलला किंवा गोरेगावला सुद्धा जायला जी धडपड म्हणजे फुकट जायची किंवा आज जग प्राणांत करणारी जी मुलगी सासू-सासऱ्यांचे जाच सहन करून कर्तव्य कठोर झालेली, आत्मकथनांची वाढवेल शान असं पुस्तक आपण हुमानं वाचायलाच पाहिजे. श्वास रोखणारे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये आणि ते सगळं आपल्याला वाचायचं आहे. ते आपण वाचूया आणि त्याचबरोबर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की पुढच्याही पुस्तकाचं जे त्यांनी परीक्षण केलं, ते खरोखरी अत्यंत म्हणजे ज्याला आपण श्रेष्ठ व्यक्तित्व असलेल्या एखाद्या मराठी साहित्याचा पूर्ण अगदी खूप गाढा अभ्यास केलेल्या व्यक्तीनं केलेलं असावं, असं ते आहे. आणि म्हणून 7 राष्ट्रांनी आपलं मत रोखून ठेवलेलं असताना सुद्धा आणि दशलक्ष आत्मे ते ऐकत आहेत हा विश्वास असताना 2 राष्ट्रांमध्ये झालेला करार, 2 राष्ट्रांची निर्मिती आणि आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला खरोखरी म्हणजे खरंच तेवढं तरी व्यक्त करतो की नाही हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं आणि आपलं पंतप्रधान पद गेलेलं असताना सुद्धा एखाद्या राष्ट्राचं भवितव्य जर वाचवायचं असेल तर किती मोठी ताकद किंवा किती मोठं आत्मार्पण करावं लागतं. त्यातून निर्माण होणारी घटना कशी असेल, कोणाचं लक्ष आहे का, हे सगळं बाजूला ठेवून आदल्या दिवशीची सही करणं आणि त्या राष्ट्राचं भवितव्य टिकवणं आणि त्यानंतर त्या एका क्षणाने त्यांच्यामध्ये आलेला आत्मविश्वास आहे. मग पुढे विमान बनवण्याचे कारखाने, विमान खरेदीचा हा प्रकल्प, शत्रूला मित्र बनवणं, मुत्सद्देगिरी, सैन्य बारकावे, अनेक भाषा, संघटन कौशल्य आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरियसी आणि तिचं रक्षण करण्याची दूरदृष्टी आपल्यात आली पाहिजे. आणि मेघा अलकरींचं आपण मनःपूर्वक कौतुक करूया. इतकं सुंदर पुस्तक त्यांनी अनुवादित केलं आणि राधिकाताईंनी ही दोन्ही पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल दिव्याने दिवा लावतो हे आपल्याला माहीत असतं, पण अशा आजच्या कार्यक्रमातून आपण एका पुस्तकाने हजारो पुस्तक प्रेरणा निर्माण होते.
आणि सत्यतेला आणि सरांनी मला ही संधी आज दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. शेवटी एकच सांगते आहे की आवडीने जे वाचन करीते, आवडीने जे वाचन करती ज्ञानगंगा त्याची दुथडी वाहे. मनन चिंतन वाचने वाढते, ज्ञान वृद्धीची कक्षा वाढतीच राहे. ज्ञानाला नाही कक्षा नाही मर्यादा, ज्ञानाला नाही कक्षा नाही मर्यादा. अपार सागरीच्या डुंबुनी राहे, अपार सागरीच्या डुंबुनी राहे. मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा राधिकाताई, त्यांचे मिस्टर, त्यांचे सर्व आलेले सन्मानित पाहुणे आणि आपले सर्व रसिक सदस्य, वाचक, श्रोते, रवींद्र सर, अपर्णाताई, सर्वांना मनपूर्वक अभिवादन.